अथ श्री दुर्गा सप्तशती पाठ प्रारंभ प्रार्थना। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुदेव नमः, श्री कुलदेवता नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबरे यतीवर्या स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदं परम सुखदं केवल ज्ञानमूर्ति तद्वादितं गगनचलनं तत्त्वमक्षम एक नित्यमिमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं तिरुनतं सद्गुरुतं नमामि। ओम रक्तवर्ण पद्मनेत्र श्वासोदनं घंटाटोपी समाला दंडकमलधर कंटकरक्षक त्रिगुणरहित त्रिलोकपालक विश्वनायक भक्त असल कलेगे श्री स्वामी समर्थ अवतारदायक पायम पायम आता कृया प्रार्थना जयाजी आगारण परत्परा कैवल सदन ब्रह्मानंदम यतीवर्या जयाजी पूर्ण पुरुषा लोकपाला सर्वेश आनंद ब्रह्मदेश वेदवेंद जगद्गुरु सुखधामा निवास सर्व साक्षी करुणालय भक्तजन तारावयानातून प्लाक्षित वाग्नित पवन आकाशात तू आकाश तू जीवन तू सुंदरा पूर्णचंद्र सूर्य तू चिपे तू विष्णू आणि शंकर तू दात्या इंद्र अष्टादी पालादी समग्र तू चिरोपनाटा शिकरता आणि करविता तूचा हवी आणि होता दाता आणि दैवता तुझं समर्थ निश्चय जगमानी स्थिर तुझे व्यापले समग्र तुझे लाग्यादीमध्ये कोटनेशे पाहता सोनिया निर्गुण रूपिण्यातल्या सुगुण ज्ञाता निदान तुझं एक विशेष विधान चर्चा श्री शास्त्रात आई नावर विष्णू शंकर कसरे कोटी झाली सर्व ही मी केवळ अल्पमती करू किंवा आपली सतुती सहस्त्रम कैशिन खातीवरून त्या तुरड ठेवले चरणी माता रक्षावे मजसी समर्था कृपा कटक्षा देनानाथा दासाकडे पाहावे आता इतकी प्रार्थना नावी जी आपल्या मना कृपा समुदाय आम्ही आश्चर्य देश सदैव पाप ताप देण सृजाने सोना हे लोकी सुखी दोन परिलोक साधन करावे दुस्तर हा भावसागर याच्या पवाय पहिलं तर तवन तरुण संचार प्राप्त हो म्हटला ते आशा मशा तुझ्या कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना बाधो तुझ्या कृपे किती वरून आपले गुण ज्या म्हणजे सुख साधन अज्ञान तिमिर निर्सो ज्ञानार हृदय परगोटपे शांती मने सदा वस ऋतू मनस सदा समाधान औषध तुझ्या कृपेने अंतरी बहु दुखे निर्सो तुझ्या भजनेची तवस वृत्ती याची नसो वासना या मना ते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम ते नेव्हा सोगम दुर्गम जौपंत व्याहारी वार्ता न पुढ भ्रांती चिंता अचित्ता अंगिना यावी असित्त सत्य विजय सर्वदा आपद वर्गाचे पोषण न्याय मार्ग ते घ्यावर्धना कृपा कुणी समर्थ असून या संसारात प्रचंतनावंत प्रपंच आणि परमार्थ तेने स्वकामा मज लागी करता आणि करविता तुझे एक समनाता माझ्या ठाई वार्ता मी पणाची नशेची गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। एक मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ। एक माळ नवारण मंत्र ओम ओम आयरिंग क्लीम चामुंडाई जय 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 ओम आयरिंग क्लीम चामुंडाई ओम आयरिंग क्लीम चामुंडाई जय 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 ओम आयरिंग क्लीम चामुंडाई जय
ओम ऐं क्लीं चमलायचे 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 ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्
ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम दिव्यकवचम् ओम अश्य श्री चंडिकोश ब्रह्मशानिष्ठोपचंद चामुंडा देवता अग्निष्ठपत्रविदम दिगंबदेवस्थ श्री जगन्नाथ प्रतते सप्तशती पाठगत सेवेन जपे विनियोग ओ आता चंडिकावचम मार्कंडेवाच ओम मार्कंडेवाच ओम ओम नम चंडिकाय मार्कंडेवाच अतिगज संसारी मानरक्षक पितामह ते सांगावे दप्याने दिले कुणा ब्रह्माचं ऐशे गौतम प्रसर्वत कारक देवी कोशपणाचे कवते प्रमामने प्रथम शैलीपुत्र ते दुते ब्रह्मचारिणी तिथे चंद्रघंटा ती गोष्ट मांडा चौथे असे पंचमशकत माताची षष्ट काती आम्ही सात्वी काल रात्री ती मागवरी ती अष्टम नमसी दातरी ते नवदर्ग यशस्वनी हे सर्व नाम सर्वात महात्म वेद बोली लागणी जाता कुणी शत्रुनी कीर्तारणी निशम संकट माझी भयार्थ शरणागता न त्यांचे होतसे केव्हा आशुभ्रड संकट पती न दश डोळा शोक दुःख भयनेशेच्या भक्ता समृद्धी देवीचे पावे तो देवी ईश्वरी तुझ्या नामी त्याची रक्षा सुरक्षित प्रतरुडा तो चामुंडा वराही महिषासना इंद्र गजस्मार वैष्णव गरुडासना महेश्वर सुरोडा कुमारी शिवना लक्ष्मी पद्मसना देवी पद्मास्था हरिप्रिया श्रेतरूपाधरा देवी विश्वरी वृक्षवाना ब्रह्मे हंसाचा मार सर्व गौरण भूषता माता समस्त येशा या सर्व सुमता भूषण शोभती नाना रथ नाना सुशोभिते कृदयुक्त समस्ते आरती शोभती देवता शंखचक्र गदा शक्ती हाला नाम विषला युधे खेटका तोमरा आणि परशुपाश आणखी कुंत त्रिशूल आयुध शारंगादी म्हणतशे देतेशा देनाशाची भक्त अभया घ्यावया देवताच्या हितासाठी देवशास्त्रास्त्र धारिती नमस्ते महारोद्रे महाघोर पराक्रमे महाबल माचे महाभविनशिनी पातावै शत्रुची देवी गमज रक्षतो पूर्वीशी इंद्राक्ष अग्नाग्नि देवता वराय दक्षिण दिशे निवृत्ती धारणी वरुण पश्चिम दिशे वायू मृगवाहिनी कोमारी उत्तर दिशे ईशान्य शिरधारिणी उदरे ब्रह्मणे रक्षवे अष्टा वैष्णवी अधवाशिनी दस दस दिशा रक्ष अशा चामुंडाच्या वना पुढे पुढे रक्ष मागुनी अजितवा मागची दक्षिणा अपराजिता देतुनी शिंका रक्ष मारक्ष तुमस्तका मालाधारी ललटीशी मुक्तेश्वरची नेत्री नेत्राती भूरमध्याशी यमघंटाती नाशिका शंकिनी चक्षुमदाशी कानाशी अंध्रवासिनी कपोल गलिका रक्षो करुणमाची शंकरी सुगंधानाशक रक्षो उत्तरीच्या आदरा आदरा अमृता काला जीवेला ती सरस्वती दंतरक्षा कौमारी कंठतेची घाट चांडिका घाटीशी चित्रकांडित माहिती टाळूशी हनुवटीशी कामशी वाणीशी श्रमंगला द्रजभद्रकाली ती पुष्टवाच्या धनुधारी नीलग्रवा बही कंठा नलिका नलकुबेरा सगंधाशी खडगणे रक्षो बहुशी वज्रधारिणी दोन्ही हाताशी दंडने रक्षो अंकुली अंबिका शुलेश्वरी नकारक्ष रक्ष कुलेश्वरी स्थानारक्ष महादेवी मनाश कुमिनाशने हृदयललिता देवदराशुलधारणी नाभिषेकामिनी रक्षे गोहे गोहेश्वरी तथा पत्ना कालिंका लिंगा गोदा महिषवाहिनी कटिभागा भगवते डोंगळे वदिवाशिनी रक्षाय कांपूर्णाती पोटरीशी मावाला गोटेशने ऋषिती पाद पोजे तेजशी श्रीपादंगुले रक्षे तलवे तलवाशिनी दष्टकन्नाकाशी केशेची भद्रकेशिनी रोमकोपाशी कोबरी त्याच्या वागेश्वरी तथा रक्तमास मास हाड मेधाशी पार्वती अंतराशी कालातीश पित्याची मुक्तेश्वरी पद्मावती पद्मकोश कंपा चढमिन त्याचा जालमुखी नकद्याचा वैदा सर्व संदेशी ब्रह्मिणी रक्षावे छायाक्षेत्री तथा अहंकार मनोबुद्धी रक्षावे धर्मधारिणी प्रणपान रक्षणाची संबंध धन रक्षणाया एक वज्र हस्ता ती देवी प्रण कल्याण शोभना रसरूप गंध सपर्शाची देवी गुणी शतरुजतोमगुणा रक्ष नारायणी सदा रक्षो आई शिवाराही रक्ष धर्माशी वैष्णवी यश कीर्ती लक्ष्मी विद्या चक्रिनीती धना इंद्रायणी पुत्र रक्षाय रक्षोपश चांडिके महालक्ष्मी ती पुत्राशी रक्षो पत्नीशी भैरवी पंताशी सुपदा रक्षो मार्ग क्षमाकारी तथा राजद्वारी महालक्ष्मी ज्या सर्वता स्थिता रक्षा ही नाचे स्थान कवचनच बोलिले
जय रक्षा वेत्यास्थळी देवी जयंती पापनाशिनी सुभैच्या अंतरी ज्याच्या पाऊल टाकता कुठे कवच स्मरून जावे तेथे जाणे असेल की अर्थ लाभ मिळते ते सविषपूर्तीचा जय अष्टवस्तू चिंतावी तेथे प्राप्त सुनिश्चित परमेश्वरी आतुल लाभे तो भूतलावरी निर्भय होतसे त्याला संग्रमी न पराजय त्रिलोका माजित पूज्य कवचाने सुरक्षित दुर्लभ देवच अशी जे देवी कवच हे असे त्रिकाल संध्याच्या वेळी वाचावे वाव ठेवणी देवी काला प्राप्त होती त्रिलोकी अपराजय आयु शतवर्षाची अपमृती का दानवे नासती व्याधी साऱ्या माता कोडे आणि मुगी स्थावर जगमानी कृत्रिम नाशिती अभिचारिकेचे काही मंत्रतंत्र भूमितळी भूचरकेचे राणी नाशिती जलदेवता कुलदेवी जन्मदेवी मला डाकिनी शाकिनी अंतरिक्ष चार गोर डाकिनी ज्या महाबला ग्रहभूत पिशाचे गंधर्व राक्षस ब्रह्म राक्षस वेताळ कुष्ठ मांडव रधिक कवच ज्याच्या पातापळती तया होत असे मान राजाची सते जेस वांतो येस वाढे तयाच्या कीर्तमंडित भतळे जप सप्तशती चांडी पहिले कवच वाचुनी हे वन पर्वतारण्य भूताळावरी जोवरी संतती नांदती त्याची पुत्र पोत्रादी तोवरी देहाती प्रमस्थान माया कृपावळे सुर दुर्लभ जे नित्य ते भक्ते ते साध्य होत असे पावे तो दिव्य रूपाची भोगी सुखे सवासवे ओम श्री देवी कवच कुलदेवतां चरणार्पण मस्तु अलगला स्तोत्रम ओम अस्य श्री अलगला स्तोत्र मंत्र विष्णु ऋषी अनुष्टप चंदा श्री महालक्ष्मी देवता श्री जगदंबे प्रार्थित सप्तशती पाठगत सवेन जपे विनियोग ओम नम चंडिकाये मार्कंडे वाच ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गाक्षमा शिवा धात्री स्वाहा स्वदा नमस्वते ज्या तम देवी चामुंडा जय भूतार तारणी जय सर्वगती देवी कालरात्री नमस्ते मधुकेट वाहनते विद्यात वर्धने मा रूप जय येसे देवी नाशवेषडकार हे महिषासुर हाते भक्ताशी सुख दे नमा रूप जय येसे देवी नाशवेडकार हे रक्त बीज वदे देवी चांडमे नमनाशिने रूप जय येसे नाशवेडकार हे शुंभ निशुभधम रक्षे मर्दिनी देवी क्रमा रूप जय येसे देवी नाशवेषडकार हे पद्मपाद वंदिता सर्व सौभगदायिनी रूप जय येसे देवी नाशविषडविकार आहे अचित रूपचरिते सर्व क्षेत्र विनाशिने रूप जय येसे देवी नाशविषडविकार आहे निष्पापकारिणी चंडी वंदिता भक्तीने तुला रूप जय येसे देवी नाशविषडविकार आहे भक्तीने स्तोत्र जगाती चांडिके व्याध्य नाशिने रूप जय येसे देवी नाशविषडविकार आहे चांडिके जे तुला नित्य पूजिती भक्तीने जन रूप जय येसे देवी नाशविषडविकार आहे घ्यावे सौभाग्य आरोग्य घ्यावे माझं महासुख रूप जय येसे विनाशविकार आहे दोष नाशुतीचे माझे मजला व महाबल रूप जय येसे देवी नाशविषडविकार आहे देवी कल्याण व माझे मिळे संपत्ती उत्तम रूप जय येसे देवी नाशविषडविकार आहे देवी दैत्य शिरोरत्न घास विचारणावरी रूप जय येसे देवी नाशविषडविकार विद्यावंत यशवंत लक्ष्मंत असं जन रूप जय येसे देवी नाशविषडविकार आहे प्रचंड दैत्य दर्पंगने चांडिका शरणागता रूप जय येसे देवी नाशविषडविकार आहे चतुर्भुजे चतुर्मुखे सतते परमेश्वरी रूप जय येसे देवी नाशविषडविकार आहे विष्णू करी नित्य स्तोत्र भक्तीने देवी अंबिके रूप जय येसे देवी नाशविषडविकार आहे हिमाचल सुतनाथा गातशे परमेश्वरी रूप जय येसे देवी नाशविषडविकार आहे इंद्राणीपती सद्भाव पूजिते परमेश्वरी रूप जय येसे देवी नाशविषडविकार आहे प्रचंड भुजदंडाची भीती निर्गव दानव रूप जय येसे देवी नाशविषडविकार आहे श्री अंबिके भक्ताशी देशी आनंद थोर तो रूप जय येसे देवी नाशविषडविकार आहे मनासारखी पत्नी संसार सिंधू तारिणी मनोहर लाभवी ते कुलवान सहचारी हे स्तोत्र आदी वाचून वाचे सप्तशती पुढे जप संख्या फल लाभे सवे प्रचुर संपदा श्री देवगल स्तोत्र कुलदेवतां चरणार्पण मस्तु अत किलका स्तोत्रम ओम असे श्री किलक मंत्र शिव ऋषी अनुटपचंद श्री महासरस्वती देवता श्री जगदंबे प्रार्थित सप्तशती पाठगत सवन जपे विनियोग ओम नम चंडिकाय मार्कंडे वाच ओम शुद्ध देवाय त्रियुदलोचना श्रेय प्राप्त नमताय श्रेय प्राप्त निमित्ताय नमो सोमधारणी धारिणे आभि किलका सवे हे महासोत्र कळ प्रेमंत्र सिद्धी त्या पाठिकला प्राप्त साधका उच्चाटना सिद्धीशी दुर्लभ सुलाभण्या सप्तशती स्तोत्र येशे देवी सिद्धार्थ देते शैन मंत्र न शोधो तंत्र नको साधन आणखी जपाई न पळते सर्व सर्व उच्चाटनादी सिद्धी अनंतर मंत्र तोर सप्तशती तरी उत्तर लोक शंकेची दे भगवान शंकर सप्तशती स्तोत्र येशे एकची जपतापुरे समाप्ती नशे तत्तपणे तटोय महेश्वरी कृष्ण पक्षी चतुर्दशी अष्टमी तिथी पावणे सप्तशती मंत्र जपे देव संतुष्ट द्यागुणे देवीचे सर्व वाहने प्रसाद शिवनतीचा किलक नाम या कर्माशवा प्राप्त सुमंत्र हे किलक साधू वाचा सप्तशती पुढे सप्तशती सदा परसाद होते देवीचा सिद्धी गंधर्व त्याचे संसारी बहिणा कुठे सर्व ताप्रितमय आपे मृत्यू चुके त्याच्या मोक्ष द्यायला मरून या किलक निष्किलीने जाणून पाठा भरा दोष न राहते कोणी फळ सप्तशती तया सौभाग्याते श्रीमध्ये हातो संतोषे देवीचा हितकाळी सोचराय शेखरा पाठ निरंतर मंद स्वारे स्वल प्राप्ते पूर्णता उच्च गायनी उच्च सरे करा पाठ सप्तशती सदा ऐश्वर्य जिशा पावे सौभाग्य आरोग्य संपदा शत्रुहानी मोक्ष सिद्धी तिला का भोलती जन श्री देवगल स्तोत्र कुलदेवतां चरणार्पण मस्तो रात्री सूक्त ओम भगवती निद्रा देवी ब्रह्मस्तोत्र करीती जय श्रद्धा प्रेम लावणी महामाया सत्यव्याशी ब्रह्मवाच तू स्वाहा तू स्वदा देवी वशत्कर सरपनिका सुधा तू अक्षर नित्य त्रिदा मात्रेकमिताचे दाता बिंदु रूप आधर माता अनुचया तुझे रूप सावित्री संध्या तू माता परमेश्वरी धारण तू ईश्वाची तूच उद्भव सृष्टीचा
पालन करीत सर्वांची कल्पंती वृषजना उद्भवकाली ती माता पोषण जीवनामध्ये 6 रूपी कल्पंती 66 रुपये जगन्माये महाविद्या महामेधा महासमृती महामहस्वरूप आहे महादेवी महासुरी प्रकृती तू सर्वांची गुणात रेवून काल रात्री महरात्री तू दारुण तू स्त्री तू ईश्वरी ऋण तो बुद्धिबोध लक्षण लज्जा पुष्टी तुष्टी शांती तो क्षमा खडगधारिणी सुलनी गदिनी घोर शंकिनी चक्रिणी तथा चापसारे देवी भशिंदी परिदादा सौम्य सौम्य माझे तो सौम्य अति सुंदर परापरान थोर तू एक परमेश्वरी सत्याची शक्ती ते तुझं सर्व रूपेने सर्व शक्तीचं स्तोत्र सर्व शक्तीच्या सतवयाशी स्तोत्र होईल थोडके सृष्टीपाचा निद्राधीने तुझे गुणे नसे सामर्थ्य तोत्राशी जिष्णूची माय तू शंकर प्रल्हाद दिसतो धार ते शिवा सर्व दारे तुझ्या तोत्र नसून योग्य हे जे आम्ही तुझे यश थोर देवी सर्वता ते प्रशंसित करावे मोहिते अशी दुर्दशामध्ये केटबा जगदीश्वरी श्री विष्णू जागावी देवे सत्यवर उपज बुद्धी विष्णूशी मारावे देते दोन्ही रात्री सुक्त श्री कुलदेवतांचरणार्पण असतो. श्री दुर्गाय नमः. आता दुर्गा सप्तशती अध्याय पहिला. देवीची महिमा कशी मधुकेट बनासतो सुरत समाधी विषयते मेधा ऋषी सांगतो विनियोग. ओम प्रथम चरित्राचे ब्रह्म ऋषी श्री महाकाली देवता गायत्री छंदा नंदा शक्ती रक्तदंतिका बीज मागनिसत्व ऋग्वेद स्वरूप श्री महाकाली प्रार्थित प्रथम चरित्र जपे विनियोगात ध्यानम. ओम खडगा चक्र गदानी चाप परिदा शुलाभ शिंडे शिरा शंका धारण जी करित्र नयनाश सर्व गभूष धारा निलासारगी कांती पाद दशका सेवी महाकालिका नाशया मधुकेटबा सत विविधे जग निद्रा जगन्नायका. ओम नम चंडिकाये. ओम मार्कंडेय वाच. सुरेतने सावरणी म्हणून बोलती आठवा उत्पत्ती कथा त्याची सविस्तर एका सांगतो. कृपावंत महामाया तेने मनवंतर दीप सावरणी सूर्यपुत्राचा एक वृत्तांत तो शुभ पूर्वी चरुचमाधी छत्रवंशी भूपती सुरतना महाराजा समस्त तीक्ष मंडल पुत्रा समान तो राजा प्रजापालन तत्पर कोलादिवंशी हरिवार्यांनी दहा त्यावरी बोलला दनंती सुरतांची घोर संक्रम तो करी कोलाविदिवंशी जे त्यांनी तरी सुरत जिंकिले रण सोडून ते आला संभाळी पुर आपले जिंकिले ते वार्यांनी भूपदीक्षण झाला आत्मय बले दुष्ट भूप दुर्लो पावनी शैना बल लुटून या राजधानीची जिंकती शिकारी शमिषय राज होनी अश्वशुरतो दुर्दल पाहे जातशे गोर काननी आश्रमी मेधामनीच्या हिंसक ही शावले शोभनीय शिष्यवंदरानं सुंदर पाहितो ते सत्कारीला राजा राहिला आश्रमावरी काननी विचारे नित्य श्रेष्ठ शत संग शांतीशी ममता एकत चिंताने चिंता तो अंतरिकारी माझ्या पूर्वजांची ती राजधानी नशे माझा सत्ता ज्याच्या जवळ दुष्ट ते भूत पिडक छता जनवृंताशी कोण वारीन त्या काळा माझ्या हाती स्वरूप शिकाय त्याचे गते असे माझ्या सत्तेचे होते ते राजे असतील की स्वकष्टाचे जे माझे द्रव्य हाती ते याच्या मुजे तुर्त सारे त्याचे जाईल काय ते सुरत चिंता वावणी दुखी स्वागत तेव्हा मेधाच्या आश्रम पाय आला वैश्य कोणीतरी कोण तो कुठून आला सोक चिंता तिला दिसे काय कारण येण्याची विचारी भपत्या सप्रेम बोलला राजा दुःखी अंतर जाणून नम्र वैशित बोले प्रणाम करून नुप निर्मळ चित्त राजेशे वैश्वय गदगद झाला मोकळे करून चित्तर गत त्यासी बोलला वैश्वाच समाधी नामी वैश्वत प्रधान काकुळी श्रीपुत्र दर्शन माझे काटमत भारी धनणारी पुत्र हिना टाकून अपेक्षे जगी विश्वासघातिक झाले बांधोळ लुटती धना दुःखी स्तमी वना आलो गह तंत न कळे असेल सुंदरी कैशी पुत्र सवजन संपदा वेयांच्या नमस्त्याची दुःख देई निरंतर सदाचारी दुराचारी पुत्र असतील ते कैशे राजवाच स्त्री पुत्र धनजय वनवासाशी कारण प्रिय लोविनारी पुत्र वाटिते का बरे तो मावशाच आपण बोलता जे का सत्य तुषले ते रुचले मज मन माझे नावरे हे कराय काय ना सोचे पितुष नशे पुता धनीच्या छती मज पती प्रण पत्नीचे आत्मवैर्य झाडले काढले मज भारी माझे मन तुटे तरी शिवा समीला मैगोन हृदय दोक भोगतो न कळे म्हणता कशी जडली चित्ती माझ्या पाषाण हृदया पाताना भुले मरू करू कैसे मार्कंडे वाच मेधा मुनीच्या शिवेचे आले जोडून सर्व ते वरिष्ठ राजा सुरत समाधी नाम वैश्यते विनय नितने भावे आदरे वैश्य बसले पुढे वैश्व राजा करी काय वार्तालाभ तयास तरी राजवाच भगवान उत्तर घ्यावा एका प्रश्नाची माझी आम्ही पराधीन चित्त चातेने दुःख मज सर्वांगी ममता माझ्या गत राज्याची असतव नशे आता सत्ता माझ्या अज्ञानते दुःखी मी घरातून काढला वैश्य दुःख अशा इथं स्वजनक रावणी ममता याची ने तुटे दोघी सारखे झालो आलो म्हणे तुम्हाकडे ममता दोषिक तिची करून झोंबली आम्हा सध्या नाचून आमण्याकडे गेले कसे वेकीन की आम्ही मोड झाला आता परे ऋषी वाच भाग्यवंत समजता शिकळे विषय ज्ञाने भोगती दिवसा कोणी रात्री भोगी कुणी रुचे भिन्न भिन्न अशीच वे अशी दिनांतरे दिवा रात्री कुणी भोगे विवेक नर त्यामध्ये
सुज्ञातापूर्वक भोगी विषा लागी मानव पशु पक्ष मृग तेश भोगती ईशा नर नर नारी परी स्वक्य भोगती पशु पक्षी हे स्वय शुदा तुषा याशी परिमोहित चित्त हे पिलांशी ओतून देते कळून मोहासा आपण प्राप्त जे काही भोगवाय दीर्घकाल ते मानव चिती पुत्र पशु पक्षी ही चिती नाशमान कळे सारे त्रे मा प्रभा मोहन सर्व लोकांचे ध्यान ते मोकळे चराचर मापाशी बांधे दृढ दिशे योग निद्रा महामायतेचे बळ सर्व हे जी माय श्री जगता सावा सेविता पावली तिची भक्ता शिवर मोक्षाचा प्रसन्न ती देत असे जन्म मृत्यू बळाने हा संसार बांधला जिने सर्व मोहास्ते हेतू सर्व बुद्धीस्परिका देवी सनातनी माया पराविद्यात कारही जगदीश्वरी विष्णूची महालक्ष्मी सुसेविका विश्वर बल ज्यामध्ये त्यातही परमेश्वरी राजवाच स्वामी कोण माया ही देवी कळवा मा जगती जन्मले कोटे कोश चरित्र देवीचे प्रभारूप सांगावे प्रदुर्भव सविस्तर तुम्हापासून ते सारे की चिती मन ऋषवाच जगदरूपी नित्यरूपी ती देवी शापक देव कार्य शेदवाया जन्म जन्म घेतचे आरूप धरून रूप उत्पन्न लोक होतसे कल्पंती निजला होता श्री विष्णू शेषाशनी कर्णमळातून त्याच्या मधुकेटव जन्मले ब्रह्माशी धावले खाय ब्रह्मा म्हणे महामाया विष्णू नेत्र युगनिद्र भावी स्तोत्र करी तिचे आदिश्वरी जी स्वाची धारण करी ईश्वरे संसार पावणी सारा घडीमोडी क्षणामध्ये तेज स्वरूप विष्णू त्याची शक्ती विचक्षण उपमाग्या नाही तुलनी शिकवणी तुझे आले ते देते झोपला विष्णू जवळे झोपला विष्णू पाहुणे जागा अन्वय त्याला योगनिद्रा सत्य ओम भग ब्रह्मसूत्र करती श्रद्धा सप्रमला महामाया सत्याची ब्रह्माचं तू स्वदा देव षटकर सरपनिका सुधा तो अक्षर नित्य त्रिदा मातृनिता चिदता बिंदू रूपा धर्मतांच्या तुझे रूप सावित्री संध्या तू माता परमेश्वरी धारण तू विश्वाची तूच उद्भव सृष्टीचा पालन करते सर्वांची कल्पंती गुरुशंजना उद्भवकाली तू माता पोषण जनामध्ये 6 रूपे कल्पंती षष्ट रूपे जगन्माय महाविद्या महामाया महामेधा महासमृती महामोह स्वरूप हे महादेवी महासुरी प्रकृती तू सर्वांची गुणात राहील काल रात्री रात्री तू दारुण तू श्री तू ईश्वरी रीम तू बुद्ध बोध लक्षण लज्जा पुष्टी तुष्टी शांती तू क्षमा खडगधारणी शूलनी गधनी घोर शंकिनी चक्रीन तथा चाप सारे देवी भूषणी पुरिदा विद्या सोम सौम्य माझी तो सौम्य अति सुंदर परापरावेन थोर तू एक परमेश्वरी सत्य सत्यात जी शक्ती ते तूच सर्व रूपेने सर्व शक्ती सतव्यास्ती स्तोत्र होईल थोडे के सृष्टी पालक सहारता निद्राधीन तुझे गुणे नशे सामर्थ्य तो त्राशी म्हणजे विष्णूशी माय तो शंकर प्रल्हादेच तूच आधार त्याशिवाय सर्वधारे तुझ्या स्तोत्र नसून योग्य जे आम्ही तुझे यश थोरे देवी सर्वता ते प्रशंसते करावे मोहित ऐशी दुर्दशामध्ये केटबा जगदीश्वरी श्री विष्णू जगवेदावे सत्वर उपजो बुद्धी विष्णू श्री महाराज देते दोन्ही ऋषवाच तमाष्टी देवी सतविली ते ध्वजे नेत्रनाशिकार दैव हो श्री विष्णूचे निघाली त्यातून देवी ब्रह्म सन्मुख झाली एक वर्ण जलामध्ये शयनातून योग निद्रातून उठला स्वामी श्री जनार्दन मधुकेट बधुरात्मा बलवान पराक्रम देते ते पात्र झाला विष्णू तो अनावर क्रोध रक्त नेत्राने ब्रह्माशी खावीचिती उठवून विष्णूने तेव्हा संक्रम त्यात बांधला 5 वर्ष ते बोधात रंगतून झाले युद्धे मामा देते म्हणते विष्णूची वर मागाश भगवान वाच प्रसन्न तुम्ही दोघे हितरे निष्प्राण भाजने 10 विजित का दुसरा न लगे मजर ऋषवाच धोका वारामुळे झाला सर्वतोपणे पाहते म्हणती विष्णूशी आम्हा वदवाय जलना जिते ऋषीवाच तथास्तु म्हणीने तेव्हाचे अंकचक्र गदाधार जागेवर ठेवून दोघांचे श्रेय घे हरी ब्रह्माची या सतुतीसाठी माया प्रगटली अशी एक महत्म देवीचे वर्णितो मी पुन्हा तुला ओम श्री अच्युत विराचित प्रकृत भावत टिकिया श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे प्रथमाध्याय श्री कुलदैवतांचरणार्पण मस्तो अध्याय 2 एकत्र तेज देवांचे उद्भव त्या देवीचा महिषासुर शैनीचा करी निष्प्राण तरुणी नियोग ओम मध्यम चरित्राशे विष्णू ऋषी श्री महालक्ष्मी देवता चंदा शाकांभरी शक्ती दुर्गा बीजम वास्तव यजुर्यद स्वरूप श्री महालक्ष्मी प्रार्थित दुर्गा चरित जपे विनियोगात ध्यानम ओम शोभे अक्षय गदानी शक्ती परशोभा घंटा धनुष्य कुंडका शोभे अंबुज खडग शंख शुरभे अष्टदशी हस्तका शुला पाश सुदर्शना धरितशे हाती प्रसन्नना सेवी मी महिषासुर परहरिणी श्रीलक्ष्मी पद्मासना ओम ह्रीं ऋश्रवाच देवदैत्यामध्ये प्रवेशत्रवण झाले महिषासुर देतेंद्र देवाचा तो पुरंदर महाबलिष्ठ दैत्याने देवशनीचे जिंकिले महिषासुर स्वर्गीचा इंद्राहोनी बसला पराजित देवता गेल्या ब्रह्माशी करुणी पुढे शिव विष्णू जिते होते विराजित सुरेश्वर
महिषासुर दैत्याचा सांगती जय देवता ते पराजय देवाचा सविस्तर निधी सूर्य चंद्र अग्नी वायू यमेंद्र वरुण अधिका महिषासुर गांजनी सोय झाले आदिश्वर स्वर्गीचे देव भूषी फिरती हिन देन ते मानवा परी पृथ्वीची भोगती दुखे यातना दैत्याचे वृत्त सांगणे झाले शरणागत नाशाय दैत्याच्या सांगा साधन सकते देवता पिडल्या भारी एकताशी विष्णू ते क्रुदारक्त शनी झाले मुक्ती ताटल्या बहु चक्रपाणी महाकोपी तेज वायुमुखातने ब्रह्मानी शिवाचे हे तेज त्यात सामावले इंद्रादी अन्न देवाचे तेज पावनोद्भव एकत्र झाले सारे प्रत्येकाला उज्ज्वल प्रजावलित महातेज वापल्या सर्व दिशा देवता पाहते नेत्र तेजाशी तुनानिशे तेजातून निघणारी प्रकाश पडला तिचा व्यापले ते त्रिलोकाशी शिव तेज तिचे मुख यमराजाच्या तेजे केशड वैश वाढले मह तेज श्री विष्णूचे भुंदातून त्यातून चंद्र तेजसन दोन इंद्र त्याच्यातून कटी वरुणापासून जंगल नित्यम तेज पृथ्वीचे पद ते ब्रह्म तेजाने सूर्य तेजात आगळ्या करागाळ्या वसु तेज कुबरेच्या नाशिका प्रजापतीच्या तेजे वाढले ताते देवीचे अग्नि तेजा त्रिनेती संध्याशी मुक्ती तिची कान वाईतून झाले मिळाले देव तेजचे त्यातून देवी कल्याणी प्रत्यक्ष रूप पावले होता दर्शन देवीचे महिषासुर पडत प्रसन्न देवता झाले अपराधेचे फाकले कशुल दिला प्रेम पिनाका धर शंकरे एक चक्र हरी दे आदरे अंबिके प्रती वरुण शंकर देता ही शक्तीचे दान अग्नी दे दिला धनुष्य भाविने भाते दोने सरासवे ऐरावताचा घंटा वज्रा वज्रातून दिले सहस्रने ते देवीशी भाग्यशारे पुरांदरे यामाने दिला घंटा वरुण पाशा देवीशी प्रजापती अक्षय मला ब्रह्म दे कोमंडलो रोम रोम महा तेजसूर देवी भवानीशी प्रदीप्त ढाल काळा तलवार दिली तिला शीर सिंधू हार वस्त्र दे कुंडल चुडामणी एक देई करे अर्धचंद्र दे केऊर भौशी नुपुरी दोन्ही पायाशी गळ्याशी सरी साधऱ्या मुद्रा बांधल्या रत्नाच्या घातल्या अंकुल्यामध्ये निर्मल फरशा दे विश्वकर्म सहस्रत आस्त्र उभद कवच देवीची दान देतशे कमलमाला वृक्षाचे सर्वदा फुल्लाईशे जे सागर देवीची देई पद्मपृष्ठ करामध्ये हिमाचले दे देवीशी सिंह वैशवयास्तव नाना रत्न मानी दे मधुपत्र कुबेर दे पृथ्वी धरती महा नाग शेष दे नाग हारतो अन्न अन्न देवता देवता देते अन्नास्त्र भूषणे ऐशी सन्मानिली देवी अन्न देवतांनी आश्र उच्च सारे अट्टहास येते करी थोर गर्जना भयानक नाद झाला गर्जना वापले नवी आकाशी सुद्धा उठले भरले नभ त्यागुणे गगनी नाद मामिना बैसान वाटली शोक आपल्या सारे संत गोम झाला कंपित झाली पृथ्वी सर्व पर्व थालती भवानी शिव आणि देवता जे गरजती भक्ती भाव महर्षे नम्र स्तोत्र मांडले त्रिलोक शुद्ध पाहून उठले सज्ज देते ते सुसज्जित देते शायना सामरे धावले त्यावरे महिषासुर महाकृदे म्हणे हे काय झाले शहनाजी झाला धावला देते त्या स्त्री त्रिलोक फिरले ते देवी दिशे तया पृथ्वीशी दाबणी देवी आकाशी झळकेश्वर व्याकुळ सुप्त पातळ धनुष्य दुर्वाचता सहस्रभुज दंडाची देवी दाही दिशा दिशे प्रारंभ झाला युद्ध देते देवीची तिथे अस्त्रशास्त्र प्रणिशास्त्र प्रकाशाला महिषासुर शैनीशी करीच्या चक्षुरुतो अधिपती करी शास्त्र अस्त्र वर्षावतो चामर शनिका सवे 60 सहस्र रतीचा उदग्र स्वामी तो लढे 1 कोटी रतीचा तो स्वामी लढे महानो तीक्ष्ण रोमाश्रम 5 कोटी रती सवे रती 60 लक्ष भास्कल तडे गजश्री 1 कोटी घेऊन परिवार येत 5 अरब रतीचा बिडार समतडे सहस्र ते मादेते शासन वानातून वाहने शशन कोटी महिषासुर त्यासवे शशन कर युद्धाशी हत्ती रथातून तोमर भिंदी पाल शक्ती फरशी मुसळ पष्टीशाची अस्त्रशास्त्र प्रहार करती खळ वादाळे दुर्गेशी प्रहार करती क्रूर घेरी देवी दैत्याने चालले तुंबळ उठले देते ते काही देवीशी शक्ती आणि ते फेकते पाशा ते काही मारती खडक पुणते उद्योग सर्व दैत्यांचे दुर्गादेवीच मारण्या कृदावली महादेवी दैत्य शास्त्रात्र तोडीते थोडी ही थकली नाही मुकमलनार नशेजरा शास्त्र आश्र मारे दैत्याशी शतवती ऋषी देवता वाहन शिव देवीचे वनात जसा रानात आश्र मारे विचारे भय सोडणे सोडता देवी शास्त्रास्त्र गण प्रत्यक्षणे शास्त्रास्त्र होणे दैत्य शास्त्रास्त्र मारितिरणे हर्षबिंदी पालने खडगपट्टीची घेऊन सामना घेते त्यांच्या सूर्यवीर लक्षणे निर्भय देवीचे नेते वधून आसुर जना नगारे शंका आनंदे वाजविती पुन्हा पुन्हा त्रिशूल गदा शक्तीने खडगाना आसुरवधी देवीचे हर्षवायते मृदुंग टोकिती गण भयंकर घंटा नादी मृचित मारले किती शतावधी महादेती वधी देवी महाबाला ओढले बांधून पाश मारून तलवारती कधी देते आसुरांची गदा घाव कुणावले लागले मुसळ कोण उक्त रक्त ते खळ शुलानी फाटली छाती शो लोळे भंभरी बाण वर्षा करी देवी झाकले सर्व आंबर तुटल्या कधी त्यांच्या होती वाकुळी सागरी छन्न भिन्न भुसा झाल्या कुणाची मान खंडली देव पिडक दत्त्यांची गतप्राण कलेवरी मधुनी तुटले कोणी जागा खात दुखाले एक पाय एक डोळा दिशे कोणी दैत्य कोणी असावी धडची राहिले जरी तो शास्त्र घेऊन धावे देवीचे ते खेळण्या तुटले देह दैत्यांचे कमदवान ऐकून नाच तिरे रंगते ताल सूर धरून या खडग शक्ती श्रुट्य हत्या संकदड धाविती देवीशी म्हणती थांब उन्मती शास्त्र फेकिती रथ हत्या अश्व तुटले वाहिले रक्तभूमीची चालण्या नुरे जागा रक्ताची पाठ चालले अरणी जातो अज्ञात तशी दैत्यशाना तशी रणी क्षणात झाली नष्ट जगदंबा महाबली इंधन जाते तेशी देते गेले मरून ते लागले राशी प्रतंच्या रणरंग भयंकर आहळा हलवी शिया गर्जना गुरुतो करी व्याकुळ प्राण दैत्याचे यशाचे वदले किती देवीचे गंते लढती वदती दैत्य सैनिका संतुष्ट देवा आकाशे आनंदे हर्षिते फुले ओम श्री अजित विराचित प्रकृत
भावात टिकिया श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्य द्वितीय अध्याय श्री कुलदेवतांचरणार्पण मस्तु अध्याय 3 श्री गणेशाय नमः सेनापती स्वयमेने दैते क्षणिक सर्वते महिषासुर हि वदला धन्य दुर्गा महाबली ध्यान ओम कांती सूर्य सहस्र रक्तवसना कंठी शिर मालिका रक्तलेप धरा जपवटी विद्या भीती वरा मुद्रा 3 करी त्रिनेत्र वदना भाळावरी चंद्रमा शोभे डोई धर्नरत मुकुटा देवी नम पाहिमा देवी नमो पाहिमा देवी नमो पाहिमा ओम ऋषीवाच नाश पवनी दैत्यांच्या चक्षुर दैत्य क्रोधतो धावण्याला प्रतिवा दावा दे अंबिका संग्रमी देवीवरती सोडी दैत्य शिर मेरूच्या शिखरी जैशा जलवर्षा होतचे देवीने निज बाणाने समस्त बाण तोडले जे त्याचे सारथी आशविनाश अनायाशी विदारले धनुष्य ध्वजा तोडून बांधले इंधन त्या खाळा घाळ अंग प्रत्यंग केला सेनापती त्यावर ढाल तलवार हाती तेव्हा घेऊन धावला धनुष्यरथ आश्वाशी मुकला सारथी सेवका तलवार मारली भाळी शहाशी घावतो करे भजावा म्हणजे देवीचा प्रहार साधला तिथे बहुशी लागता तुटली दैत्याची तलवार ते सक्रोध रक्त नेत्राने शिलो घेऊन धावला भद्रकालीशी माराव्या फेकला नवमंडळी सूर्य समप्रभा ज्याची चालला तेजवंत देवीने शूल फेकून तोडला शूल सत्यवरी चक्षुर मारटला वेगे प्राण पडे खळ आला चामर धावणी देव पडे दर्जन हत्तीवरती बैशून शक्ती मारे देवीची देवी महाबला ईशे हुंकार करता त्यावरी शक्तीच्या तनाचा झाला चामराच्या तत्क्षणी चामर तेव्हा क्रोधाने देवीची शूल मारिते बाणाने देवीने तो ही खंडून टाकला त्यावरी हत्तीच्या मस्तिष्की त्या बैशे उडून या बहुयुद्ध सुरू झाले दोघे बळ लाविती दोघेही हत्तीवरून आले तेव्हा माहेतळे भयंकर प्रहाराने मार देती परस्परा नभातून उडी घेता शहाणे शिर तोडले चामर देते दत्काळ गत प्राण पडे भूमी शिला वृक्षाने मारणे उदक देते तो अशा देवीच्या हातून मेलेच पेटाने करालतो गदने उदक मेला बाणाने तांबरा अदक बाष्काल बिंदी पालाने मारी देवी तितक्षणी त्रिनेत्राने त्रिवशलाने उग्रस मारलं त्यावर उग्रवीर हाणू देते तेही विदारले बिडाल तलवारीने धडापासून तोडला दुर्मुख देत ते बाणाने नाश झाला शैना सहारा ताई शैरेडेचे रूप घे खळ महिषासुर दे ताप देवीचे गण तरासले हुंदाला देत कुणाशी खुरांना मार देतशे पुष्टशंगे कोणा मारे वेगान मरती कुणी शहनात कुणी मेलेनी श्वास वायू कुणी धाराशाही किती झाले देवीचे गण त्या क्षणी शहाशी मारण्यासाठी महिषासुर धावला जगदंबी प्रत्ये तेव्हा आंतरिक क्रोध दाटला महिषासुर त्या वैशाने पर्वत उचली त्यावेळी शिंगाने फेकून भूमी गर्जनाकारी घुरतो वेगाने त्याच्या पृथ्वी कंप पाय क्षणुषणी पुच्छाने उठती लाडा बुडवी शंदू पृथ्वीशी शंगाच्या हालचालना सती मेघमालिका श्वासाच्या वायुगतीने पर्वत पडती भूमी सक्रोध मध्ये त्याची पाता चांडी कोपाली वादार्थ उठली तेव्हा क्रोध आला अनावरी बांधला देते पाशाने रणविदा त्याकून रेड्याचे रूप सोडून दुसरा देह धरी सिंह होऊन धावे दोवर आला शरावरी क्षणार्थ नर्थ झाला खडग हाते अशा दिसे ढाल तलवार देवी ते घेऊन घालता सोडी तो माना रूप झाला गज भयानक शहाची उडी सोडी त्याच्या महाबली खडगाने अंबिका दुरी झाला गज व्याकुळ दैत्य रडपणा झाला तरी लोक त्रास दे चराचर त्रचका प्रीती जन सुरभी पिऊन आंबा अमृतमल पावले रक्तनेत्र हाशे तेव्हा जगन्माता महाबली बोलून मत देते गरजेश कुमार परत फेक काशी पडावे अंबिकेवरी देवीने बाण शून्य केले चिल महाचल रक्तशेष्टी शोधाशय वाचा शौर्य प्रकंपित देव वाच तुझा क्रम पाहू दे जो ओरे मी पिते सुद्धा पडता तो प्राण हे नगर जेथील सुरेश्वर ऋषी वाच ऐशे बोलणी ती देवी ताबी पायामध्ये खळ कंठाशी लक्षून त्याच्या सोलाघात करत रेड्याचे मुख फोडून बाहेर येत असे नर देवीने निज शक्तीने तारदा नेरो दिला तरी ते धावाला जेव्हा तलवार धरी करी मस्तक तोडले त्यांचे महिषासुर मर्दिनी अहंकार झाला देतेशाना पळे भय समस्त देवता तेव्हा प्रसन्न मोक भासती देवता महर्ष देव दुर्गा स्तवन मांडती यक्ष गंधर्व ते गाती करती नृत्य अप्सरा श्री अच्युत विराचित पूर्त भावात टिकिया श्री मार्कंडे पुराणे सावर्णिक म्हणते मन्वंतरे देवी महात्म तृतीय अध्याय श्री कुलदैवतांचरणार्पण मस्तु अध्याय 4 इंद्रादी देवता दुर्गा चांडी महाबली देवीचे मांडले स्तोत्र ती देवता वरदान दे ध्यान ओम कालभ्रांजी जी कटक्षारी कुल भयदा चंद्रभाळी जेशी शंका चक्र कृपांना त्रिशूल कर धरा धरी त्रिनेत्रयासी शहाशी गधाधिरुडा त्रिभुवन अखिल पूर्ण तेज करी जय द्यावी दुर्गा जयाख्या शूरमुनी भवती शेविती सिद्धीशी जय ऋषी ओम ऋषिवाच
दुर्गा मान महिषासुर देते मारे शकरादी देव नमन होती भारी लावण्यांगी फुलते यश शोकदान देवी स्तोत्र करती सुर नम्रतेने जी स्वापक सदा जगत्माक शक्ती ती देवी सर्वभुवनी जिची आहुती जी पूजन ऋषी देव जगनाला होती सनिमिता हित धामाला ठाव प्रभान भगवंता ब्रह्मा शिवान वदावे नित स्तोत्र गाता ती चांडिका खेळ जगत परिपालनाचा हो विचार शुभ मंगल भवनाचा जी पुण्यवंत सदनांतरी भाग्यलक्ष्मी पाप्या अभ्याग सद्बदा सहदा सद्बुद्धी उर्मी श्रद्धा महान कुलीनांतरी लाजाईशी पाळी जगाच नमितो तिच्या पदासी न वर्णावे तव देह रूपा चित्ते ते शैर्य जे असुरनाशक थोर जैशे जी देवी ते समरी सकळात शूर चारित्रात भूत कैसे सतौमी अपार तू एक देवी त्रिगुणात्मक कैशमूळ नेने हरिहार तू तुला नच दोष धूळ आधार तूच सकळ जगदाश भूता यक्त तुझा परमा प्रकृता समजता प्रकृती समजता स्वहा स्वरूप तुझे तव नाम घोष यज्ञात होती सूर तृप्त तव दे श्रेय श्रद्धा तृप्ता तव पितरा तव कारणाने तेने स्वतः जंतुला म्हणतात माने जो मोक्ष साधन अचित्त महावृतांचे तत्ज्ञ संयमी जन बहुमोल ज्याचे अभ्यासती मुनी ज्या निगमा पंथाला विद्या परा तूच अन्न तुझ्या रूपाला तू सुधा ऋगु यजु आणि सुशाम छंदा ऐश्वर्य षटत्रय स्तुती धनधान्य मुद्रा तू भूमी आणि कुशशास्त्र कुशिकयाती पीडा निवारक अशी तूच भाग्यमूर्ती शास्त्रज्ञ होती तूच ते दृढ शक्ती मेधा नौका तव देवा तर तारी प्रपंच बाधा तू केट भारी हृदय तव तसा चिन्ह गौरी तुझा शिव करी अतिथोर मान ईशात श्वासांबला शशिपुर नांबा लावण्य कांतिका सुकुमारी आंबा पावन कृत चरला महिषासुरासी केला प्रार नवला माताईशी चंद्रानने मुक्ती कृदे तुझ्या भयाना ज्या पाहत महिष तो नच सोडी प्राण भेईल काल हे ज्या मुकाला पाहून ते विनाश तरी खाला संतुष्ट तू तर जगावीत लाभ होतो हृदय तुझ्या अमित वंश विनाश होतो प्रत्यक्ष दिशे तो लोचनाशी तो मारिले गजना महिषासुराशी तू सुप्रसन्न तर या जगी मानत्याचा लाभ यशस्वर उज्ज्वल धर्म त्याचा श्रीपुत्र सेवक तया मिळतात योग्य धनत्व पावती जगी मिळणी आश्रय धर्मानुसार सुकृती करीती सुकर्म ते भोगती कृपायुक्त स्वर्गधाम तू एक निश्चिती मनोरथ पूर्ण करती त्रिलोक कर्म लाभ तुझे होती नामे तुझ्या भवहारे भुपृतांचे तू बुद्धी तेज जगतिकांचे दारिद्र्य दुःख बहारणी एक तुची सर्वोपकारणी वृद्धावली ते तुची पावत स्वक्य जन या शुभ कामनेने तू मारी शिखळ जनारने सुरतेने ते नरकगामी हो सागरी मुक्त व्हावे दैत्य जना वधवाया तू सदय रणया चौदष्ट पाल जरी जाईल सारे सारिषा सुत शस्त्र भारे सपर्श पवित्र पोवून उदरावा हा भाव तो मनात येते असावा पावनी कृतनांची मान दीप्तांत ते नसुल कोण नेत्री चंद्राने तो सुदर्शन ज्याच होते अंधत येईल तयास कैशे तरी ते दुष्टा पराभूत करीत व देवीशेल लावण्य कांती तव चितृप्त त्या तोल निर्गव होती सूर सर्वांगी तुझ्या बलाने तू जिंकी शिर पुदळा करुणा दुराळा प्राणे लावण्य सुंदरी जिला रिपू कापत आहे गे थोर कोण तुझविनी जगात आहे युद्धात निष्ठुर कृपहृदयात भारी ऐशी तू एक दिव्य नारी सहारिले हरिदळे त्रिलोक शांते दैत्यास स्वर्ग पद देशी विचारवंते आम्हा दिले अभय त्या चिरंजीव केले माते तुला नमन ठेवून भाळे शुलाने रक्षे देवी खडगाने रक्षे अंबिके रक्ष धनुष्य टंकारे घंटदाने करुणे पश्चिम दक्षिण पूर्व रक्षवे चंडिके आम्हा त्रिशूल घेऊन आम्हा रक्षवे उत्तरे ईशान्य ऐशारी भयंकारी म्हणून हरी त्रिलोकी तुझे रूपे आमचे सर्व लोकांचे हो रक्षण त्यागुणे खडग शूल गदा हाती अंबिक शास्त्र जे तुझ्या ते सर्व घेऊन आम्हा रक्षवे सदा ऋषी वाच जगन्माता महादुर्गा सतवली ईशाप्रिय दिव्य पुष्पगंध माला देवी पूजिती देवता दिव्य धूप भक्तिभावी सुगंधी आची तिला प्रणाम करतो देवी प्रसन्न देवी बोलत देवी वाच तुमचे मनी जे इच्छा मागावर तुम्हाला देवी वाच भगवती पूर्ण केले रे काही मागणे महिषासुर तो वरी ठार केला त्वारणे तरी घ्यावे आता आम्हा काही इच्छिशी तू महेश्वरी आठविताच भेटावे सोक्य हो नामधारका संकट निस्तारा वेगे गाती ते स्तोत्र त्याचे वैभवित्त समृद्धी श्री मिळवते आंबे त्या प्रसन्न वदने प्रसन्न असणे सदा ऋषी वाच प्रसन्न केली देवांनी भद्रकाली जगात हिता तथास्तु वर देवनी झाली गुप्त तिथे पात्री लोकेत करता जी देवाची देई जन्मली
तिच्या प्रथम वृत्तांत बोलवलं मी तुला, मी सत्य सम सविस्तर. पुढे देवहितासाठी शुभ शुभ नासेवी गौरी पासून गे जन्म कथा सुंदर देवीची आता सांगतो एक प्रसंग पूर्णत्व आता. सर्व हे लोक रक्षवाय प्रगटेती पुन्हा पुन्हा. रीम ओम श्री अच्युत विराजित प्रकृत भावार्थ टिकया श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म चतुर्थ अध्याय श्री कुलदैवतांचरणार्पण मस्तू. अध्याय 5 देवीचे सतविती देव सांगते चंड मुंडते शुभ पाठवित ताशी निराश होत येतसे विनियोग. ओम आश्य श्री रुद्र ओम आश्य श्री उत्तर चरित्र रुद्र ऋषी श्री महासरस्वती देवता नटप चंदा भीमा शक्ती ब्राह्मण बीजम सूर्यस्तम समवेद सौरूप श्री महासरस्वती प्रतार्थे उत्तर चरित्र पाठ विनियोगात ध्यानम. ओम घंटा शुलाहलानी शंख मुसळा चक्राधरुणी सायका हस्ताधरुणी शरदी शशी जशी कांती मनोहारिका गौरी देह सद्भाव त्रिजगता आधारभूता महा भावे नित्य सरस्वती भजती मी शुभादी केले स्वाहा. ओम क्लीं ऋष्वाच ओम क्लीं ऋष्व्याच. पूर्वी शुभाने हरवलीचे चिपती त्रिलोके भागाचे त्याच्यापासून घेतले सूर्यचंद्र वायू अग्नी कुबेर वरुण यम याचे पद्धत आहे अधिकार देवता स्वर्गात आणि देवताशी बाहेर देते काढते. या पराजित देवाचे देवस्मरण झाले. आपत्तिकाली समर्थ म्हणजे निश्चित देवाने देवांशी असा आंब्याचा आशीर्वाद पुरंदने अपमानी महादुखी दे समर्थी दे अंबिका आठवणी वर लागे संकटी सोडली मी देवता चिंतून येशा हिमल गरीवरी भगवती विष्णू माया सतवती मन लावणी देवाचा हा नमो देवी महादेवी शिवेचे नेत म्हणून नम प्रकृती कल्याणी नेम देतो तुला नित्य वंदराची गौरी धात्री नमन महा जातरात्मय चंद्रोपा सुख्य रूपा नम सदा शरणागता कल्याणी सिद्ध रूपा नमन महादेवतेची लक्ष्मी राजाची उमाकांती नमन महा दुर्गा तो दुर्गम परतो सरका सर्व कारणी ख्याती आणि तो कृष्ण धुम्रशी नेत्य वंदना ते सौम्य ते वज्र वारंवार प्रणाम हा नम हे जगधारा कृती देवी नमो नमः. जय देवी सकाळ माझी विष्णू माया रूपे वशे नमो दे नमो दे नमो दे नमो नमः. जी देवी सकाळ ठाई चैतन म्हणे तसे मनवी तसे नमो देई नमो देई नमो देई नमो नमः. जी देवी सकाळामध्ये बुद्धी रूपे असे स्थित नमो देई नमो देई नमो देई नमो नमः. जी देवी सर्व प्रण्यात निरा रूपे असे स्थित नमो देई नमो देई नमो देई नमो नमः. जी देवी सकाळ माझी विश्वधा रूपे असे स्थित नमो देई नमो देई नमो देई नमो नमः. जी देवी सकाळामध्ये छाया रूपे असे स्थित नमो देई नमो देई नमो देई नमो नमः. जी देवी सकाळ माझी शक्ती रूपे असे स्थित नमो देई नमो देई नमो देई नमः. जी देवी सकाळ कृष्ण रूपे असे स्थित नमो देई नमो देई नमो देई नमः. जी देवी सकाळमध्ये क्षमा रूपे स्थित नमो देई नमो देई नमो देई नमः. जी देवी सकाळ माझी जाती रूपे स्थित नमो देई नमो देई नमो देई नमः. जी देवी सकाळ ठाई लज्जा रूपे स्थित नमो देई नमो देई नमो देई नमः. जी देवी सकाळमध्ये शांती रूपे स्थित नमो देई नमो देई नमो देई नमः. जी देवी सकाळ माझी श्रद्धा रूपे स्थित नमो देई नमो देई नमो देई नमः. जी देवी सकाळ ठाई कांती रूपे स्थित नमो देई नमो देई नमो देई नमः. जी देवी सकाळमध्ये लक्ष्मी रूपे स्थित नमो देई नमो देई नमो देई नमः. जी देवी सकाळ माझी वृत्ती रूपे स्थित नमो देई नमो देई नमो देई नमः. जी देवी सकाळ ठाई समृद्धी रूपे स्थित नमो देई नमो देई नमो देई नमः. जी देवी सकाळमध्ये दया रूपे स्थित नमो देई नमो देई नमो देई नमः. जी देवी सकाळ माझी तुष्ट रूपे स्थित नमो देई नमो देई नमो देई नमः. जी देवी सकाळमध्ये माता रूपे स्थित नमो देई नमो देई नमो देई नमः. जी देवी सकाळमध्ये भ्रांती रूपे स्थित नमो देई नमो देई नमो देई नमः. इंद्राच्या दृष्टी सर्व प्रणाती व्याप्तीची जीविका सर्वजीवाची व्याप्ती देव नमः. चैतन्य रूपेची सर्व व्यापन स्थित नमो देई नमो देई नमो देई नमः. अभिष्ट लाभे सतविती जिला सुर जय सचे पाहिले सुरेश्वर कल्याणकारी जगदंबेश्वरी न स्वामला विपदा कदापि उदंड दैत्य ग्रसता आम्हा सुरा प्रणामामी कुरुतो निरंतराई नम्र भावे समरता तिला जनी आम्हा न राहावे पदा कदा कुणी ऋषिवाच देवता सतवित होत्या जनाविष्टाने चुनी त्या स्थळी पार्वती देवी आले राजा तक्षणी विचारित देवीची देवी मुठी सुंदर उद्बुलितीच्या देवी शोभा बोलली तिथेच तुला तोत्र माझ्याचे गाती शुभाने तुझी लिखली पराभूतून शुभाचे एकत्र देवी सर्व हे पर्वतीपासून ते अंबिका द्वो झाला कौशिक नाम त्याचे प्राप्त झाले तिला जगी कौशिकी जन्मते ते पार्वती काळी झाले हिमाचलावरी खाती पावली कालिका भाऊ शुभ म्हणून शुभ देते शेवटचे नमनते पाहती अंबिकेच्या लावणे द्या जावणी सांगते शुभ एकलन सुंदरी हिमाचल व शहराच्या सर्वत्र कांत म्हणजे नशेल पाहिली कोणी कोण कोटुल शोध घे आशिर सूर तू चिती भोग कामनी श्रीरत्न दिव्यांगाची दीप्त सर्वत्र फाकेली हिमाचलावरी अजूनही पहा जावणी तू सोय मानी हत्या आणि घोडे त्रिलोक रत्नमालिका ते सर्व तुझ्या सदनी सुदेव शोभती प्रभू
परीचा तरुष्टा चोच स्वरात ऐरावत गजरात नाही इंद्रापासून घेतला हंस ते शोभे म्हणे तुझ्या विद्यापाशी जे होते ते आता जवळ तुझ्या कुबेराचा निधी तो महापद्म हिरला किंजनी घेऊ मला सागर आणि तुला दिली कांचनचे छत्र होते होते वरूनच्या घरी प्रजापतीच्या पाशी ते आता जवळ तुझ्या उत्कृत मृत्यू शक्ती सागरात तरण्याच्या वरून पासून तू आज निष्पाजवळ असे अग्निशुद्ध केली वस्त्र दोन सुशोभितवर आपले तू श्रीरत्नाच्या घरी श्रीरत्न त्याचं का नाही तुझ्या हातामध्ये नुपा कल्याण माहिती देणं प्राप्त शिरूच्या आज एकुणी चंडमंडाचे पाठव दिवसाकडे सुग्रीव महादेव शुभ सांगत येत होता आधीने माझ्या जावे बोलावे दिवशी उपाय योजनी असा नवय सत्यव्रतीला तो दूत तिथे गेला रम्य पर्वत जास्त मधुर कोमल वाणी बोलला देवशी असा दे दूत वाच देवी दत्तेश्वर शुभ त्रिलोक परमेश्वर दूत मी प्रश्न त्याचा आलो जळ तुझ्या आयुक्त सर्वज्ञ आज्ञामानती देवता आयशा त्या दैत्य श्रेष्ठाने दिला संध्याचा एकत मम त्रिलोक अखिल मनुष्य माझे देवता यज्ञ मागे मी सर्व भिन्न 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 समर्पितो त्रिलोक रत्न जे सर्व ते सर्वची रावत जिंकिला मी इंद्रांजो आशा उच्च स्वरात नाला सागर म्हणतनी देवता मज वंदनी नम्रते अर्पिती मला देव गंधर्व नागाचे जवळ रत्न थोराचे ते सर्व माझ्या पाशी सध्या सुंदरी श्रीरत्न थोरतो विश्वामान तो रत्न भक्त पाशी देवरत्न मल्लिके मानुज महासुर आत्मशी होतो सुंदर चंचल नेत्र रत्न तो भूमचोरी परमेश्वर आतुल पावची मदन वारुणी बुद्धीशी वाई पत्नी तो अमर जरू श्वाच एक कोणी दूत वचना दुर्गा कल्याण शेषमद गंभीर बोलली त्याची जी धरी त्रिलोक दिवाच सत्य तो बोलला दूत अल्प्रमत नशे ते परिमत प्रतीत न्यायशा निश्चय पाहिलाचा करू मिळतो कैसा एकावा मम निश्चय मम जिंकील संग्रमी मंगार वासनाशय माझ्या समाशय सुरू होईल पती तो मज शुंभ किंवा निशुंभाने संग्रमी जिंकून त्यावर वर्णावे मज सांगू विलंब काय साहित्य तू वाच देवी गर्वात तू होशी मज सांगू नको ऐशे शुंभ निशुभा पुढती उभा राहील कोलंगे देव देते घेते आज्ञा जाय प्रसन्न ठेवता एकटी नारुतू कोट युद्धात राशी उभी देवेंद्र इक्रमी मोठा पळाला विद्याशास्त्रेचा त्या दैत्या सवेकेशी आबलेरणी इच्छिशी शुभ निशुभा जवळी मानाने चालतो आता ना तरी केशे ओढून येतून वत नेते नीती ते तुला देवाच शुंभ निशुंभ ते शूरपरी मी करू ते कैसे निर्धार पाहिला माझा विचार वाचण्याचा आता तू सांग जाऊन बोलले ते मी आदरे उचित करावे त्यांनी होईल मान्य जेता ओम श्री अच्युत विराचित प्रकृत भावत टीका श्री मार्कंडी पुराणे सावर्णिक मंत्र दे महात्मे पंचमाध्याय श्री कुलदेवतां चरणार्पण मस्तु अध्याय 6 धनुर्वचन ध्यान ओम नागाद शरीफ शली फणी नले शोभली देही कांत्याशी देवाकर जशी त्रिनेत्र रेकिली मला कुंभ कपाल अंबुज करा चंद्रा दडोही दिसे सरज्ञेश्वर भैरदिकानी अशी पद्मावती ध्यातसे ओम ऋषीवाच देवीचे एकुणेशे देत विद्राहत करी देत राजा विस्तारे कळविवृत्त झाले एकुणित वचना सक्र देत राजतो धूम्रलोचन देत्याच्या सेनापतीशी बोलत्या त्या धूम्रलोचन जावे आणा एवढून तुला धरून केस दृष्टीचे बलत्कार्य करून या तिच्या आरक्षणासाठी यक्षगंधर्व पुणे अवश्य प्रत्यक्षाने त्या नावा धावे त्या महासुरा ऋषवाच आज्ञांकित असा शीघ्रते देते धूम्रलोचन 60 सहस्र देत्याची सेना घेऊन चालला तिने ती पाहिली देवी हिमाचली निवासिनी शुंभ निशुभाचे पाशे म्हणे गरुनी चालतो नाम आणि शिया वचना तरी ओढून कैशमी बलतपूर्वक क्रुदाने हिला बोलला असे देवाचं देतेश्वर तुझ्या पाठीशी ना बल तुझ्या करी मज ओढून इंटाने करी नारी काय मिळशाच ऐशे बोलत धावे तो आसुर धुमलोचन हुंकार मात्रे आंबेच्या ते क्षणी भस्म झाला दैत्यशाना महाकृती धावली अंबिकेवरी बाणशक्ती परशोचा थोर वर्षावर चालला देवीचा वाहन शेळ हलवणी गर्जुनी शनिका माझी पाडला कुंदनी त्यावरे दाडा पंजे तीक्षण मारी विदारी जबड्यामध्ये घाळ करून टाकी महादैत्याशी शेहतो नखाने फाडले कोणी कोणाचे पोट तिचरी चपेटा मारून कोणी धडची कर वेगळा मुंजा मस्तक तो तोडी देत त्यांचे पोट फुटून केतरी पितरी रक्त आळा हलोनिया अतिकृत असा शहशाना चौताळाला मारी असुरोशना देव प्रेम महाबली धुमलोचन ते मेला शनशन मारले देते राज महाक्रोध शुभ शांताप्त झाला कापती ओट देते चंडमुंड महाखळ आज्ञा दे त्यास होतो तेव्हा एक देते महाबली धरून केस ओढाते आना देवी ते त्यावरे ना जुळे तरी एक आहे शशास्त्र धावही करा असुरे आपली विद्या टाकून द्यावी देवीच्या वरी वदावी जाक्ष जागा नको जेवण ते ठेवण्या तो सिंह आणि ती देवी मारा बांधून सत्यवर ओढून त्या नाना दृष्टी श्री वदता बरी ओम श्री अच्युत विराचित प्रकृत भावतटीय श्री मार्कंडे पुराणे सावर्णिक मंत्र दे महात्म्यष्टमाध्याय श्री कुलदेवतां चरणार्पण मस्तु अध्याय 7 चंडमंडवद ध्यान ओम ध्यावी तिरत्नपिठा मधुर स्वारा एकी जी श्यामलांगी पद्माशी पायी ठेवी शिशिकला विद्या वाणी सुरंगी
कंठी कल्लार माला नेहमी तुलसे चोळीते रक्त वस्त्रा मातांगी शंखपाला मधुमदा कुंकुबाळी विचित्र ओम ऋषवाच आद्यने शुभदेतेच्या चतुरंगण घेऊन चंडमुंड महादेते शस्त्र चालले शयाच्या विरुद्धे मंदाशा करते दिशे हिमाचल आशिया सुवर्ण शिखरावरी धनुष्य तलवारीने शस्त्रच्या देते दर्जना भरण्या धरण्याला भवानी तत्पर सुरू झाले अंबिका कृदेक ती पाहता देते धावते काळा रंग मुखी आला क्रोधे संताप्त झाले ललटी मुकुटे उकरत्यात विक्राळांना तलवार पाशी घेऊन काली प्रगटली स्वय विचित्र खटवांग माळा मंडमाळा गळ्यामध्ये चित्तचर्म परिधान शशकर्माश भयंकारा अति विस्तार वदना ज्या तारण भीषणाने मग रक्त नयना नादे घाबरती दिशा वेगाने तुटली तेव्हा त्याच्यावरी कालिका भक्षीप्रण त्याच्या पारक्षरक्ष मारले माहुतांकुशरा संकट गज सैनिक एक हाती धरून त्याचा ती प्राण भक्षित सारथिरथ अश्वदैत्य सेना महानती भयानक कामुकी कालिशनाश होतचे लात गुदे कुणा मारी धक्के दे के सोडणे गळा दाबी कुणाचा ती धक्के दे आज वज्र छातीने असुरांची शास्त्रास्त्र तोंडा धरून त्यावर तोडून फोडून टाकी जात अंबिका सैनिक दुष्ट दे त्याचे कालीने सर्व मारिले कित्येक प्राण घेऊन पळाले भयभीत ते खटवांग तलवारीने दंतांग्रे चावले किती मृत्यूच्या वजने गेले ते दुष्ट महाकळ क्षणात मारली सेना असुरांची महाबली काली देवी त्या झेंडा भयानक मुंडाने दिशेने बाणाचा केला वर्षा सागरी देवी भयान लोचना देवी बाणाने दिशे पुन्हा मेघाने दिशे सूर्य देवीचे मुख मानचक्र पडून होता तिने त्या दिशेने सकृत गर्जना केली कालीने उठली विक्राळ वदना दात भयाने दिशे तिचे तलवार थोर घेऊन देवी हुंकार देत असे धरून केस चांटीचे पाडी मस्तक भुवरी मुंड मुंड धावून येतात देवी तलवार घेऊन क्रोधाने मारून त्याला संग्रमी लोळ तसे महाबली चंड मुंड संग्रम मरता असे पळाली व्याकुळ सेना दे त्याची सर्व बाजूने दोघांचे मुंड घेऊन काली गर्जुनी थोरते चांडिका जवळी गेले विजन्मात बोलत चंड मुंड पशु घे भेट मी दिली जी तुला शुभ शुभाचे आता वाधावे ते असं वेळ निषाच पावनी मुंड दोघाचे चिन्ह म्हणून सुद्धा चांडिका देवी कल्याणी काली शिकोड बोलली चंड मुंडाचं मारून आली तो म्हणजे वाजी घे चावण म्हणून लोक तिची सत्कर्ती होईल ओम श्री अचित विराचित पूर्त भावता टिके श्री मार्कांडे पुराणे सावर्णिक मंत्र देवी महात्मे सप्तमाध्याय श्री कुलदैवतां चरणार्पण मस्तु अध्याय 8 रक्तबीज ध्यान ओम प्रभात सूर्यपरी सन्या नेत्री धारी पाशकुश बाण हाती प्रदीप्त शक्ती आणि देकानी अशी सदा ध्याता सो भवानी ओम ऋषवाच चंडमुंड महादेते देतेशना महाबली संग्रम मेरी पावन शुभ संतापला म्हणे असली नसली शने देतेची काढले रण आद्या देऊन शुभ साधी संग्रम सिद्धीश शैनापतीचे 84 विद्यार्थ चला रणी 84 कुम नावाचे शेने घेऊन चला 50 फुटी 13 शत दुमला पुन्हा शमा शैनापती तुम्ही जावे शशन रणागणे कालक देर मेरे कालक महासुर दशेष होनी मदने चलत्यावरे प्रकर शास्त्रात तो शुभ आज्ञातेची देवनी सहस्र शैना घेऊन दाशी रणे जातशे भयंकर देते शना पावणे चांडेकरण टंकर नादे भरवी धरणी गणांतर देवीच्या शहत गर्ज घंटा वाजवी अंबिका नाद विसरला त्याचा सर्वत्र आणखी भाऊ धनुष्य घंटाचा नाद गेला दिगंतर उल्हासले मुखालीचे वाटली उजेस्तव तुमर नाथ तैसे ऐकून देते धावले चांडिका शह कालिशी सकृद सर्व घेरती ब्रह्म शिव कार्तिकेय विष्णू इंद्रादी देवता देवाच्या विजयासाठी उद्भवती स्वशक्तीशी ज्या पराक्रमे संपन्न देवीच्या प्रतिमा तुझ्या चांडिका जवळी गेले देते सार विचुनी रूप वेश ज्या देवीच्या शक्ती त्याची तशी दिसे शास्त्रास्त्र घेण्या हाती आल्या युद्धार्थ देवता हंसे तय मानक अक्षयसूत्र कमंडोल आली स्त्री श्री ब्रह्मदेवची शक्ती ब्रह्मतिरणे महेश्वर शिवचित्री धारणी कंकणी महानागाची चंद्राभूषण कार्तिकीयची शक्ती मयूर वाईन शक्ती घेऊन त्या हाती अंबिका पातली रणा वैष्णव शंखचक्र गदाधार शारंग 2 हाताशे खतात कडगते श्रीहरी वराई शक्ती जेता वराह स्वरूपे आली विविध शस्त्र उपस्थित नरसिंहाची नरसिंह परे आली ते केस झाडीत क्रोधे तारे ते पडती धरणी इंद्रशक्ती वज्र हाते रावतावरी दिशे प्रति इंद्र तिचे रूप सहस्र नेत्र साजरे देवी शक्ती सवे चांडी पाहून निरण शंकर वादावे शग्र हे देत्या चांडीशी देतशे देवी पासून ते विळी देवी चांडिका झाली प्रगट संग्रमी गर्जशत तशी ती अपराजिता देवी जटादमल शंकर मने तो दोतो नबोध शुभ शुभ देते आती गर्भताशी देते काय सैनिका देत्या इच्छिती युद्ध जे त्यांना संदेश सांगण्यासा देत्यानं जो पातळ जीव पाहिजे तरी त्रिलोक राज्य काय इंद्र देवांचे भागतो मला अभिमान तो भारी तरी संग्रमितो करा माझ्या शिवा तुम्हाला गी बक्षित तत्क्षणी शिवदूत जिचा झालाय शी सन्मान जगे शिवदूती तिचे नाव संसारख्यात झाले शोभाद शेकुने का ती आणि जित्याशी सकृत देते त्या ठाय विद्राक्षण झाले धावले मत शरीर त्याच्याचे ते त्याच लोक ते शक्तिबान आधी देवी लागणी मारुती
टांकारुणी धनुषाचे अस्त्र शास्त्र प्रतिशास्त्र देशास्त्रास्त्र तोडी देत त्यांचे देवी भीम पराक्रम शूल मारून ते काले खटवाय ओढून पुन्हा शत्रूचा घेऊन प्राण विचारे रणभूमीचे ब्रह्मणी कमलोलचे जेलफेक जिते कुठे तेथे शत्रू निस्तेज होते हित हिन पराक्रम महेश्वरी त्रिशूलाने चक्र मारुणी वैष्णवी कार्तिकीयाची शक्ती मयूर कार्तिकीयाची शक्ती देते सार साधित इंद्र शक्तीच्या वज्र शक्ती देते दानव रक्त जाणून अंगाचे पडाले निष्प्राण भूमीशी वराय दंत दाडांच्या क्रमवर साधून असंख्य देते सहारी विचिन लोळती भूमी नरशी नका घराने फाडी देते महाबली करुणी नादिशराने भयानिक शिवदूतीचे नादे भयभेत असुरते शिवदूतीचे हस्ते व त्याच्या तत्क्षणी मातृगणी महाकृती वदाता देते शनिका पळाली असुर शयना भयाने प्राण घेऊन दैत्याशी पळता पाय रक्तबीज महाखळ युद्धाला गीता काळी त्या संग्रमी धावला रक्त देहातून त्याच्या सांडता एक ते दुसरे देत भय लढणाऱ्याने इंद्रशक्ती पुढे आले रक्तब्याचं वज्रते मारी लक्ष साधून घाय देते झाला तेम रक्तातून आले तितके देते धावले युद्ध खेळायला लगे सर्वांची पूर्ण आर्त्यता ये रे बल शर रक्तबीजा समानते रक्त थेंबातून येते ते देत उद्बले रणा मातृगणा सगळे घोर खेळती दशरथे शास्त्रास्त्र भीषणवरचे चाले संग्रमा भुवरी पुन्हा वज्राच्या घावे घाया रक्त सांडितो रक्तबीजा संख्येत होती शत सहस्रिक वैष्णव चक्र चोरणी करी घाय देते इंद्र मारे गाता त्याला शरीर छिन्न होत असे चक्राचा घाव घालून रक्त जे सांडले सहस्त्र रक्तबीजाने जगमंडळ शक्ती मारून कुमारी वरायकड घालून महेश्वरी तिसराने रक्तबीजास मारित त्या क्रोधे महादेतेने मातृशक्ती वरीने गदाघात करून यशव शरण पूर्ण दाविले शक्ती शोधाने सांडले रक्तभूमीचे रक्तबीज त्यातून होतो भले शताधिक सर्वत विश्व दिसते रक्तबीज जिथे जिथे भयभीत झाले चिते संग्रम देवता पाहुणे केले देवाची काली चांडी म्हणे चामुंडे आपले मुख पसरावे त्यावर माझ्या शास्त्रपादाने घाय रक्तबीज हा रक्तबिंदूशी त्याच्या या ग्रसावे त्या महामुखे सहारता रक्त सारे विचार त्या क्षणी होऊन होते देते नष्ट होणार निश्चित ऐशा युक्तीने पुन्हा रक्त रूपांतरणे ऐशे बोलून पुन्हा रक्तबीजा असे मारित सोशिले रक्त कालीने क्रोध रक्तबीज जरी गदा सोश चांदीवरी हानी नास इच्छित देवीचा थोडीही थकली नाही मुकोमाला थोडीही दुःखीने झाली गदा सोसणी चांडिका रक्तबीजाच्या देही देवीने घातले सांडले रक्त जे त्याची कालिका नष्ट ते रक्तापासून जे देते मारी देवी तत्क्षणी वज्रबाण खडग सृष्टी रक्तबीजास मारित चामुंडा रक्त सहारे तेने देते नाही पुन्हा येणे विधी शास्त्र रक्त येणं महाकळ पडाला निष्प्राण पृथ्वीशी रक्तबीज अपार शकता तेव्हा न थोर दाटला महादैत्याच्या वधे धैर्य देवांशी झाले मातृगणा महासोखे रक्तबीजन राहिला रणोन्मत आती हर्षे रणी नाचती देवता ओम श्री अच्युत विराचित प्रकृत भावता टिक्या श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मनवंतरे देवी महात्मे अष्टमाध्याय श्री कुलदैवतां चरणार्पण मस्तु अध्याय 9 शुभवद ध्यान ओम बंधुक कांचना रुद्र राक्षमाळा शोभे भुजे तवरदा कोश पाश भाळा चंद्रा त्रिनेत्र सुंदर अर्धनारी भावे तिला शरण मेनीत आनंदकारी ओम राजवाच विचित्र कथा ही स्वामी सांगली मज देवीची महिमा भारे रक्तबीज वदामुळे रक्तबीज निमेला आता शुंभ निशुभ जे कर्तव्य करीती कैशे ते वृत्त इच्छिते मन ऋषवाच रक्तबीजा दिते तेशे प्राण पात्र शुंभ निशुभ क्रोधाने ते संताप्त झाले निशुभ मत सरे धावे घेऊन देते शनिक देते नासाच पाहुणे क्रोधांतरी दाटला मागे पुढे चो बाजू सकृत शास्त्र घेऊन धावती चावनोट देते देवीशी मारण्या शुभ सकृत तो धाव्या हरवी मातृगणा मारवा चांडिका शंकर झाला उभा मेगा परिवार वर्षांनी भयंकर शुंभ निशुभ ते युद्ध देवीची देखील त्याचे बाण चांडिकीने तोडले बाण मारून घाव केले त्या गागा झाले तीक्ष्ण तलवार हाती प्रदीप ढाल घेऊन देवीच्या शय लक्षण मस्तके खावतो करी शूर प्रबाण देवीच्या नशुभाच्या करातील ढाल तलवारीशी तो माडे तो मोडीत तक्षण लागता तेव्हा सोडित तो शक्ती देवीने चक्र त्यावरी सोडून खंडलीत मध्ये भाग होऊन पडे सक्रोध शुल्त मारी दवळी देवनी पाहुणे देवनी मारून बुक्काशोल मध्ये तोडला चांडीवरी गाता फेकी दे त्रयशोला मारित मध्ये सोडून टाकी अशी चांडी पराक्रमे परशु घेविने ता देवी बाणाश फेकून निशुभाशी रणी तेव्हा पाडी निष्प्राण भूमीशी बंधू मारला देवीने शुभाशी क्रोध वाढून वदावया अंबिकेशी रणी ते धाव घेत असे अनुपम भुजाट साहित बसला रती झाकले नैव शोभाने शोभा अद्भुत ते दिशे तो येता शंख देवीने वाजविला ती बळे प्रेत्यांचा उडून केला शुद्ध दोस्त सागरी घंटा ती वाजवी भारी देते चित्ती थरारले दिशा दाई भरून या ध्यानी गेले ना बावरी तेव्हा गर्जत शह गर्जत शकार थांबले गर्जने मृदंगेच्या गुंजित जग झाले गुंजित झाले जग कालीने उचलून हात भोरी माले त्याच्या शुद्ध वाढून पाहिले शुद्ध थोपती
शिवदूत ते अट्टहासा करता देते त्रिणी होती भयभीत किती शुभाशी क्रोध दाटला देवी म्हणा अरे दुष्ट आता ते उभा राहा ते ने धैर्य देवाशी जय हो गुरुजिती मुखे शुभाने फेकली शक्ती ज्याला भडकती तिच्या देवी मारुडी भोत टाळ शक्ती केली पराजित शुंभ तेव्हा नादे गजवित्री लोके ध्यानी ते पडले मागे होते जे पाहिले रणी शुभाने बाण तो सोडावे तोडावे तेच देवीने मारावे देवीने बाण शुभ तोडी त्या शुलाने मारिता शुभ आली मूर्छित पडे भूमी डोळा नवडून चिष्ट पाडला खळ शुंभ होऊन जगा मूर्छित निर्मळ देवी काल्याने शे क्रोध धावा करीत शे शस्त्र बहुन शुभ चक्र फेकित अत्याजन केले चांडिकेवर त्यावरे दुर्गा महाराणी देवी क्रोध सोडून ते शरचक्र बांधता याचे ते तोडी क्षण लागता निशोभ शैन घेऊन या गदा हाती धरून या वदाव्या चांडिकेशी वेगाने चक्र धावला गदा तोडली देवीने मारून तलवार ती देत्याने शुला हाताशी घेतला मारण्या तिला चांडिका पाहुणे चुलपैकी त्यावरी छाती पोहून त्याच्या शोध राहिला उभा दुसरा उद्भव देते शुभाच्या तनुतीने देवीची म्हणे त्या विषयाने राहावी देवीने खडग फेकून त्याचे मस्तक तोडले हसली जोर जोराने देते ते पडला धरणी शह कठोर दाडाने त्यांच्याकडे पुढे काली शिवदूती त्या दैत्य मंडळी कुमारीने किती काशे केले निष्पराना सागरी ब्राह्मणीच्या मंत्र निस्तेज झाले किती त्रिशूलेश्वरीच्या चिन्ह किती झाले वराही ते सुळे मारिते नेमेले किती खळ वैष्णवी चक्र सोडून किती दैत्याचे छेदित इंद्र ते वज्र मारून असंख्य वधी दुर्जना देते मेले ते काही पाळली त्यातून किती काली शिवदूतीची अंसार मांडला श्री अच्युत विराचित प्रकृतो भावता टिकिया श्री मार्कंडे पुराणे सावर्णिक मंत्र दे महात्मे नवमाध्यान श्री कुलदेवतां चरणार्पण मस्तो अध्याय 10वा ध्यान जी त्राप्त हे मवत पावका चंद्र सूर्य नेत्र धनुष काकुश पाशशूल बाहू सुशोभिते जिचे शिवशक्ती रूप कामेश्वरी हृदय ध्यात दुलेका ओम ऋषवाच निशुंभ प्रिय बंधुशी देते शैने सवे मृत पाहुणे शुभ सुकृते बोलते तो अंबिक प्रती गर्वात होशिका दुर्गे मान्यते व्यर्थे तुझी साह्य तू सर्वांची तेने विजय हो तुझा देवाच दुष्टान कोण कोण मीच मिकडे जुगी माझ्या बुद्धी या साऱ्या मिळते मृप्त मिळती पहा ऋषवाच ब्रह्मणी आधी ज्या देही आंब्याच्या देही लोपल्या आंबे कायक संग्रमी पायी शुभ महाबली देवाच माझ्या बुद्धीच्या होत्या मृप्तलीन होऊन एकटेर्याने मी स्थिर व्हावे तो आशुरा ऋषाच पाहती दानव देव संग्रमी शुभ आंबे का भयंकर खेळती ऐरवत कोण वर्णिल शास्त्रास्त्र बाणवर्षां लढती ती परस्पर भीषण देते वाटे ईश्मकारी जना दिव्यास्त्रांबिका सोडी शतशंका युक्तावरी शोभ निवारक आश्रय विच्छिन्न करी सत्यवर दिव्यास्त्र शोभ जे टाकी देवी ओंकार गुरुजुनी तोडी तेव्हाच अस्त्रांना अद्भुत परमेश्वरी आसुर तू टाकी बाण शास्त्रास्त्र देव झाकली सकृत बाण मारुणी देवी तोडी धनुष्याशी शक्ती सोडी मा देते तर त्या अंबिकेवरी देवीने चक्र मारून शक्तीमध्ये सोडली शतायुषय ढालगे तलवार तो चौतावणी आकृदे धावला देवीच्यावरी चांडिकेने धनुष्याने मारून बांधते क्षणी सूर्यवर तलवार ढाल मोडून टाकली घोडे सारथी तेही मेले धनुष्य तोही खंडला मृदुंगल घेऊन हाती देते देवीशी लक्षित देवीने तीक्ष्ण बाणाने मृदुंगल तोडला त्यावर मृदुंग बुक्का मारा लागे मुंड बांधे महाखळ देवीची मारिता बुकाचं पेटा दे शरुशर छातीत ते देतेचा थोर आघात झाला शोभ एकाच्या पेटाने पडला धुर्णी मूर्छित पूर्ण झाला संग्रामा शुभा तिथे पुढे तो गगनी गेला आकाशी देव धावली नागात लढते दोघे शोभा देव महाबली बरेच युद्ध पाहता नेत्रसिद्ध आणि मुनिजन आश्चर्य करते चित्ते आकाशात फेकिते बरेच युद्ध होताना काळ गेला तिथे किती उचलून शोभाची पाळी भुवरी देवी तो दुष्ट उठला वेगळी तेव्हा सावध मारावा चांडिके शिकून आकाश धावत दैत्यरा शुभाला पाहुणे आपल्याकडे त्रिशूल फेकून देवी पाडी त्याला दरेवरी समुद्र पर्वत दीप्त झाले कंपित ते दवा उडाला प्राण देतेच्या देवीची जय लाभला प्रसन्न स्वस्त आली सुरू लोक प्रत्यक्षने दुरात्मा शुभ तो मेला नभ कुचल झाले उल्कापात होते ते थांबले मध्ये गोचद न देश निर्मळ पाणी शांत शोष वाहते सुतस्तर वाहते शुंभ मेला परिशनी देवी हर्षती अंतरी गंधर्वगाती गीताची वाजत वाद मोहक आपसा रागंतालाची द्रोणाचे ते वायुष बनवा प्रकाशित प्रजावर झाला अग्निभीषण सद थांबले श्री अजित विराचित पुरकुर्तो भावतटिके श्री मार्कांडे पुराणे सावर्णिक मंत्र दे महात्मे दशमाध्याय श्री कुलदेवतां चरणार्पण मस्तु अध्याय 11वा देवता स्तोत्र करीती देवीचे शुभ मंगल देवी प्रसन्न चित्ताने वरदे देवता जना ध्यानम ओम बालरवत कांती शशिबाळी सुसतन त्रिनयना त्रिनेत्री सुहासन वरदान वरती वरदा कुश पाशा देहाती ओम ऋषवाच
देव देव शुभ महासुरेंद्रा इंद्रादिवनी करुणी सोमरा काती आणि सूत्र गाती त्याचे प्रसन्न देवी काती देवी नम्रास प्रसन्न व्हावे माते जगा सर्व सुखी करावे ईश्वेश्वरी रक्षी सदा जगाला आधीश्वरी तू चराचराला आधारभूता जगतासे एक महेश्वरूपे स्थित आश्वक शर्याशी मातो पार नाही पाणी जगा तृप्त तुझे होई तू वैष्णवी शक्ती अनंत विला मुलाग्र विश्वा परमा तू माया मोहित त्या जगतास केले मोक्षा तो लोक कित्येक नेले विद्या समजता तूच देवी एक श्री तुझे रूप जगे अनेक तू एक व्याप्ती जग सकळा जगाला वाणी परासुदन तुझ्या सत्वाला सर्वभूता सीता देवी सर्वमुक्ती प्रदानी सत्वज्ञ रक्तानी यावनी सर्वाच्या बुद्धिरूपानी हृदय तू अधिष्ठित सर्व स्वर्गपद देवी नारायणी नमस्तुते कालकाष्टी रूपाने परिणाम प्रदायिने विश्वनाश्वत्य शक्ती नारायणी नमस्तुते सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरणिंत्रिंबिके गौरी नारायण नमस्ते सृष्टिशिते शक्तिभूते सनातने गुणाश्रय गुणामय नारायण नमस्ते शरणागत दिनानाथ परायण परायणे सर्व हरे देवी नारायण नमस्ते हंस एक नमस्ते ब्रह्मण रूप धारिणे कोशम भक्षिके देवी नारायण नमस्ते त्रिशूल चंद्र धरे महावृक्षा वाहिने महेश्वरी स्वरूपेने नारायण नमस्ते मयूर कुंकुट वृत्ते महाशक्ती धरे नगे महा कोमारी रूप स्थाने नारायण नमस्ते शंख चक्र गदा शारंग गोहित परमाविदे प्रसिद्ध वैष्णव रूपे नारायण नमस्ते हत्ती उग्र महाचक्र दाडेवर सुंदरावर हाय रूपिणी शिवे नारायण नमस्ते नरश रूपिणी उग्र देत्या नाशार्थ उद्यमी त्रिलोक्य तृण सहिते नारायण नमस्ते किरीटिनी महावज्रे सहस्रनलो जोले पुत्र प्रण हरेंद्रे नारायण नमस्ते शिवदती स्वरूपेने सौरूपेन देयत्य बैले घोर रूपे महारावे नारायण नमस्ते अष्टकला दिनेश्वर महाराविष्णे चामुंडे मंतने नारायण नमस्ते नमस्ते लक्ष्मी लज्जे महाविद्ये श्रद्धे पुष्टे सोयधरे महाराणी महाविद्ये नारायण नमस्ते मेधे सरस्वती वरे भीती भ्रमरावे तामशे पावनी तेशे नारायण नमस्ते सर्व स्वरूपे सर्वेशे सर्वशक्ती समृद्ध भयात रक्षे हे देवी दुर्गे देवी नारायण तेशे वदन सौम्यलो तर भूषत सर्व भयातून रक्षे का ते नमस्ते जाल कराला विग्रह सर्व सारखा ज्योतिषुल भद्रकालीच्या हार बहिणो छेदनाश होते त्यांचे आपल्या दोनशे स्वरा पापनाश होते घंटा रक्ष माता जशी ते सुशोभित खडक हाती ते त्यांचे रक्तमा चांडिके शुभ तेने प्रणाम तुझा आमचा देव आरोग्य लाभे तू सृष्ट होता इच्छा पूर्ण तू सृष्ट होता श्रीत जय पती नैपतीने त्यांना तौदाशितांच्या बळपडी त्यांना येणे विधी त्या रंग केले हा दैत्य शंदूषण आठविला रूपा धुरणीभूधात मूर्ती केली लीला तव करिकन व्यक्ती विद्याच्या शास्त्रात वेगगंता वेदादि वाक्यता तुझी सतत्ता ममत्त करते तमाधकारी तू साळविषयी ब्रह्मसृष्टीचारी जयते अति उग्र विषारी नाग जयते रूप डाकू महाकजाग दावा निली सिंधू सोबतीशी तू रक्षशी या सकळा जनांशी विश्वेश्वरी पाळशी तूच विश्व विश्वात्मक धरिशी तूच विश्व विश्वांवंद तूच नम्र होती ते धैर्य विश्व सकळाच देती पावे प्रसन्न परिपारिणी शत्रु हाते रक्षे सदा समर्थे पापासनास करुणी सुखी जगाला उत्पाद पाक्षमी जनापदाला पावा माई नम्रांना देवी स्वार्थ हरिणी त्रिलोक पूजन तू सर्वांशी वरदान दे देवी वाच वर मागा देवतांना आमच्या जे तुमच्या आणि सरोपकारसाठी वर्धन सत्य देवाचं सर्व शरीर त्रिलोकाच्या सर्व बाधा करी दूर आमचे वरी जे कोणी न्यास त्याचा करी सदा देवाचं व स्वत म्हणून तरी 28 मध्ये शुभ नावाचे होतील देते भीषण आनंद गोपी यशोदी गुरुमुनी जन्मुनी विद्याचलात राहून वधील देते मी तिथे रोद्र अवतार घेऊन पुन्हा पुढे भीमवरी प्रचित नावाने दानवज मांडे बदतात ते देते शिकृदा व शमुकाम डाळिंब जन्मा डाळिंब पुष्पवंत ज्या माझ्या होतील दंतिका तेव्हा ते देवता स्वर्ग मूर्ती लोकात मानव रक्त दंतिका नावाने सतत करते नित्याच्या शतांशी आवृष्टी होईल भुवरी मज होणे आयोनी सत्तवितामिनी ते मुनी ते मज पाहिन शेतीने तर मुनी जना तीक्षणे कीर्तने गातीन तिने शतक्षमन मला तत काळी जय म्हणून शांत उतरून आवृत्ती तोवरी लोक देतील प्राणदान ते शाकांभरी नाम माझे तेव्हा होईल भुवरी त्या अवतारी मी नामे वदील देते दुर्गा देवी मा खाता त्याने पावेल नामे भीमारूप प्रति मजाने येणे असे पुन्हा रक्षवया मुनी वांदा वदील राक्षसा व्यक्तीने नम्र होनी सत्तवतील मुनी मज भीमा देवी नाम तेव्हा माझे होईल भुवरी आरुण देते तो जेव्हा त्रिलोक त्रास देईल त्रिलोकाच्या त्यासाठी शटक म्हणून त्या महादेव लागे होईल प्रणहानी तुम्ही ब्राह्मरी नाम घेऊन स्तोत्र गातेले ते जन पुढे दानव ज्यावेळी दाब देतील या जगा अवतारुणी तेव्हा मी करीन नाश शत्रूचा ओम श्री अच्युतविराचित परकुर भावार्थ टिक्या श्री मार्कंडी पुराणे सावनिक महात्म्य एकादश अध्याय श्री कुलदेवता चरण अर्पण वस्तू अध्याय 12 देवी चरित्र पाठ महात्म्या
ओम कांती विजय मृगेंद्रवान भाष्याती भीषण कन्या खड्ग धरुणी ढाल करीती भावे जिचे शेवन हाती चक्र गदा धनुष राशी पाशदकी तर्जनी दुर्गा अग्नित्मक्षधरा त्रिनेत्र ध्यातमी देवी वाच प्रतिदिनी जो एकाग्र स्तोत्र गात्र राहिली निश्चय सकळ बाधा नाचून राहते तुझी मधुकेट बसार महिषासुर गातो जो शुंभन शुभ सार प्रसंगी वाचतील जे अष्टमी चतुर्दशी नमुष्मनातून भक्तीने एकती माझी महात्मा अति उत्तम तयाशी पाप स्पर्शन आपत्ती राही ना कुणी दारिद्र्य पिढीना न त्यांना होते दूर प्रेमळ शत्रूची ने भय राजना डाकूचे आसरंगीच राजी पित्रांना म्हणून महात्मा माझे वाचावे चित्त देऊन एकता भक्तीने लिहित कार्यकेजना त्रिपदे का मारी जे का महामारी भयप्रदा महात्मा वाचत शांत होईल आपदा मंदिर सिद्ध नित्य माझे महात्मा असताना सनिंदान तिथे माझे तिथूनच जाईन बलिदान पूजा होम सप्रसंग महात्मा पाठाचे माझे एकता वाचता बरे विधी जाणतो गुरु भाईक मत पूजा बलिपूजा होम आधी सहस्र शेवणी मला शरीरकाली महापूजी वर्षिक करतात तेव्हा महात्माचे माझे भक्तीपूर्वक ऐकती नासते आपदा साऱ्या धंदाना मिळत होतं संदेह करत प्रत्यक्ष महात्मा एकता माझे कथा उत्पत्ती शोभा पराक्रम संग्रामाचे एकता त्याच्या सुतचा नाश केला मात्र आई वंशाच्या भक्ताचा आनंद क्षमता संत कर्मा सर्व तसे दुःख स्वप्न दर्शने ग्रहाने ग्रस्त कोणी महात्मा एक नंबर भयंकर ग्रह पिढ विज्ञान शांतता दुःख स्वप्न ते हिसू स्वप्न होते पाठा असा बालग्राने अक्रता बालका शांत करणे पडता पोट मित्राशी मित्रता जुळली दुराचरित नास्करी महात्मा श्रेष्ठ हे राक्षस भूत पिशाची पाठ मात्राचे नाशिते माझे सर्व म्हणून माझी समत देत असे पशुपुषा दुपादी गंध दुपादी उत्तम प्राणा भोजन होम अभिषेक प्रतिने अन्न भोग समर्पण वर्षाला प्रतिने करता पुण्य माझी संतुष्टता मिळे महात्मा एक तेज पुनरु देते अवतार कथा माहिती सर्वता युद्धचरितेचे माझे नाश देते मनुष्य ब्रह्मांचे महात्मा एखादा तुम्ही स्वतः जे केले ब्रह्मस्फूर्ती त्यापरे तसे गुणवतेच सर्व ते कारण प्रति एकांती वनवा लागत वना निजून टाकू शत्रूच्या हाती सापडताना शे वग्र गजाराने तपाटा भयप्रद राजकृत व दधारी आता बंद खाली वादळ उठून नाबडता सागर महासागर विशासनाचा मारा होता व्यंकर वेतन भीषण बाधा होती जो हा परिस्थिती आठवई जो कथा माझी विघ्न बाधा नव्हे मत प्रवाह डाकू वऱ्याचे मध्ये समर्था पळती दूर विघ्ने महिमा श्रुषाच बोलून भगवतीच्या उग्र पाहता सर्व देवांचे ते उपचार देवता शोधकाराशी निर्भय भोग लागले सर्व प्राप्त होण्याच्या लागला शुंभ शिवदेवीने मारले देते भीषण जगदेव वंश जेवत होता उग्रात विक्रमी राहिले देते गेले पातळ भूमच्यावरी राजा भगवती आंबा असून नित्य रूप जगता रक्षणासाठी जन्म घे पुन्हा तिची विशेष मोहिता जगता जन्म देते ते प्रीती त्या तुष्ट होते हृदय विज्ञान दान दे भूपाळती महाकाली ब्रह्मांडे आपल्याशी प्रलय महामारी रूप धारण जी करी समय सात होती ज्या जन्म रूप सृष्टी रूप ते ती सनातन ती तीच देवी सर्व समय सर्वास रक्षित आबाविदाच्या वेळी लक्ष्मी रुपये मिळत दारिद्र्य द्रोबा मग आबाई तेच लागत सतोती करता पूजने गंधा तुपल देते ती पुत्र संपत्ती धार्मिक बुद्धी सद्गती श्री अच्युत विराचत परकुर्त भावता टिकी श्री मार्कंडे पुराणे सावनिक मंत्र देवी महात्मे द्वादश अध्याय श्री कुलदेवतां चरणार्पण मस्तू अध्याय 13वा देवीचा गौरव प्राप्त झाला राजासुर ध्यान ओम बाल सूर्यपरी कांती चतुर्भुती ध्यातो शिवाज्याच्या हाती पाश कुसुमवृषाच ऐशे बोल राजा दे महात्मा तुम प्रभावच्या देवीच्या जगधारण ती करी तिची आठवष्टमाय भगवती तिच्यासाठी तुम्ही विषय मोहितांना लोक आता मोहित सर्वत्र पुढे होतील मोहित त्या परमेश्वरीची जाविषय ना राजा आराता काशी मोक्ष भोग सारावांग देतेच मार्गंडवाचं कुष्टके मुनी वेदाच्या राजासुर ऐकून तया सुरत सौभाग्य ऋषीच करी वंदना मामता राजयुक्तीने होती किन्ना तिनुपा महामनी त्या बोधे राजा वैश्य तटी अंबिका दर्शनासाठी तत्काळ बसली तपा देवी सुक्त जप वैश्यने मग्र तप साधने पूजती षोडश दोघी देवीची मूर्ती मातेचे अल्पाहारे प्रथम ते पुढे आहार वरून एकाग्र मन लावून चिंतन तपे मानते आपले रक्त देवीचं परबल वाहत आराधतीने म्हणते वर्षी महातपी प्रसन्न दर्शन देते चांडिका त्याशी बोलली देवाचं राजा वैशेचे तुमची अभिलाषा असे म्हणे मागा सर्वच मी देते तपे संतुष्ट झाले मार्ग दुसऱ्या जन्मी राजेशी आकांड मागत जय जन्मी शत्रू नासगत राज्य मिळे म्हणे विरक्त वैश्य तो सज्जन पण ममत तुम्ही पण नसे निरासक्त करी ऐशे नम्रत ज्ञान माग देवाचं राजा अल्पदिने आता राजे लाभते तुझे शत्रू एक राहिला भोगचे स्थिर संपता ते मरता तू होशी व्यासनाच बालक सावर्णिक म्हणून आम्ही खाते वैश्य पुरत वैश्य ऐश्वर्या तुझ्या चित्ती जो वर वज मज मागणे तो मी तुझ वर देते मोक्षात ज्ञान पावशी मार्कंडवाचं ऐशे वर दिले दोघे अभिलाष देवने भक्ती स्तोत्र ते करते एकूण दिवांबिका अंतर्धन तिथे झाले सुरत श्रेष्ठ क्षत्रिया सूर्याचा पुत्र होली सावर्णिक होईल ऐशे आशेची देवीचे श्रेष्ठ क्षत्रिया सूर्याचा पुत्र होली सावर्णिक म्हणून होईल किली ओम श्री अच्युत विराचत परकुर्त भावत टिकिया श्री मार्कंडे पुराणे सावर्णिक मंत्र दे महात्मे त्रयोदश अध्याय श्री कुलदैवतां चरणार्पण मस्तू नवारण मंत्राची एक माळ घ्यायची आता तंत्रोक्त देवी सुक्त
नमो देवी महादेवी शिवेशिने नित्यवंदना नम प्रकृते कल्याणे नेहमी म्हणते तो तुला नित्यवंदन रुद्राशी गौरी धात्री नमन माझ्या रत्न चंद्रोपासक रूपा नम सदा शरणागता कल्याणी सिद्धिरूपा नमन मा दैत्याची लक्ष्मी राजाची मकांती नमन मा दुर्गा तो दुर्गम परतो सर्व सर्व कारणे ख्याती आणि तो कृष्ण धमरश नित्यवंदन अति सौम्य अति रुद्र वारंवार प्रणाम हा नम हे जगधारा कृती देवी नमन माझी देवी सकाळ माझी विष्णू महारूपे वशे नमो देवी नमो देवी नमो देवी नमन माझी देवी सकाळ ठायचे तन वंश नमो देवी नमो देवी नमो देवी नमन जी देवी सकाळामध्ये बुद्धिरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा जी देवी सकाळामध्ये जी देवी सर्व प्राण्याची निद्रा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा जी देवी सकाळ माझी सुधा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा जी देवी सकाळामध्ये छाया रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा जी देवी सकाळामध्ये माझी शक्ती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो जी देवी सकाळ ठाई तृष्णा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमा जी देवी सकाळामध्ये क्षमा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा जी देवी सकाळ माझी जाती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा जी देवी सकाळ ठाई लज्जा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा जी देवी सकाळामध्ये शांती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमा जी देवी सकाळ माझी श्रद्धा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा जी देवी सकाळ ठाई कांती रूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमा जी देवी सकाळामध्ये लक्ष्मी रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा जी देवी सकाळ माझी वृत्ती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा जी देवी सकाळ ठाई समृद्धी रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा जी देवी सकाळामध्ये दया रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा जी देवी सकाळ माझी तुष्टी रूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा जी देवी सकाळामध्ये माता रूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा जी देवी सकाळामध्ये भ्रांती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो इंद्राची अधिष्ठी सर्व प्रत्येक जीव कसरून शक्ती देणं चैतन्योपजी सर्व व्यापन जगत नमो देवी नमो देवी नमो देवी नमा अभिष्ट लाभे सतविती लासुर जय सचिवी पाहिले सुरेश्वर कल्याणकारी जगदंबैश्वरी नसो आम्हाला इपदा कदा कुणी कुणी तरी उदंड दैत्य ग्रसतामा प्रणाम आम्ही करीतो निरंतरा विनम्र भावे समृता तिला जने आमान रावी पदा कदा कुणी तंत्र सुक्त श्री कुलदेवतां चरणार्पण वस्तू प्रधानिक रहस्य ओम या सप्तशती रहस्याशी अनुष्टप चंदनार अनुषे महाकाली महालक्ष्मी महासरस्वती पावायशे जपाविषे अनुष्प राजा बोले चांडिकेची सांगली तुम्ही कथा सांगा अवताराच्या प्रधान प्रकृती आता विप्रवर हा मी नम स्वरूपधना मला यथार्थ रुपये सांगाय साधन देव प्राप्तीची ऋषी बोले राजा एक रहस्य गुप्त सांगतो भाईक भक्त्या नशी कधी मी निरोपिले सकाळाधी महालक्ष्मी त्रिगुणात परमेश्वरे दश स्वरूपा जे व्याप्त या सकाळ जगा मातृलिंग गणा ढाल पान पान चतुर्भुजा नागलिंग आणि योनी जी धरी हाती राज्या तृप्त कांचना नावाची तृप्त कांचन भूषण शून्य या जगत लागी प्रकाश एक देवीचा सर्वत्र शून्य लोकांची पावनी परमेश्वरी धरिजी रूप परम तामसे एक तुम गाया काजळ श्रेष्ठ दाडा सुशोभित विशाल लोचन नारी टिशी कुष्ट ती दिशे खडग पात्र शिर ढाल हाती घेते चतुर्भुजा कमंदार वंशाची मंड मला तिच्या श्री महालक्ष्मीची ती बोली तामशी देवता ते मी कोण माझे कर्तव्य सांग माते नम तुला श्रेष्ठ तामशी देवीची महालक्ष्मी व देतात देवता तुझे मी नाम सांगते कर म्हणजे तुझे महामाया महाकाली महामारी सुधा तुझ्या निद्रा तुष्ण विकर का हे कविरा काल रात्री दुरातया येशी तुझी नाम मला करते करता जुळे सक्रिय नाम जे घेती पावती सुख दे जन बोलून ये महालक्ष्मी स्वरूप दुसरे धने सतगुणांची शुची गौरिणी चंद्रका जसे अक्षमाला कुशधन विना पुस्तक धारणे येशी ती देवता नाम समोर दिली तिला महाविद्या महावाणी भारती वाक्य सरस्वती अरे ब्रह्म कामधेनु येते भर्या मतीश्वरी तेव्हा म्हणे महालक्ष्मी महाकाली सरस्वती योगी श्री पुरुष जोडे ती निर्मय आपल्या गुणे बोलून या महालक्ष्मी श्री पुरुष दंपती निर्मित त्या काळजी शुद्ध कमलासना ब्रह्मविंद विरांची नाम दे नरम ती पद्मा कमला लक्ष्मी नारीची नाम देत महाकाली सरस्वती निर्मिती पुरुषाच्या तेची ठेवली जी का नाम रूपे निमिलित नीलकंठ रक्त वाहुसर तंग चंद्रशेखर ते जाणणारे पुरुष महाकालीच्या गुणे तो रुद्र शंकर तनुतर कपर्दी त्रिलोचना त्रिविधा कामधेना ती भाषेश्वरा सरस्वती गौरी नारी श्यामल पुरुषा करी जी नावे त्या दोघांची सांगता एक राजा विष्णू कृष्ण ऋषी केश वासुदेव जनार्दन उमा गौरी सती चांडी सुंदरी शुभगा शिवा ईशा त्या नित्य झाल्या पुरुष गुज ते आज्ञात वर्मास जाणे ते त्रिवदी सरस्वती लक्ष्मी उदिशी दिली रुद्रवर दात्री गौरी वासुदेवास लक्ष्मी सरस्वती सह ब्रह्मांड होत असे गौरी सह रुद्र देवते करी ब्रह्मांड भेदन त्या ब्रह्मांडी महातत्व पंचभूत समजते स्थावर जन्म रूप विश्वाची वृद्धी झाली लक्ष्मी स विष्णू कौशली सक्र प्राप्ती गौरी सह महादेव सर्व सहार तो करी राजा महालक्ष्मी ऐशे सर्व महेश्वरी निराकार ती साकार नाना नामे धरितसे म्हणून अनेक नाम स्तोत्र माले गुंफिते एकची नाम देऊन तिचे स्तोत्र नव्हे पुरेशा देव ओम प्रधानिक रहस्य
टीका प्रकृत श्री याची विराचित श्री कुलदेवतांचरण अर्पण नसतो. व्यकृतीत रहस्य ऋषी बोले ओम त्रिगुणा देवी तामशक्ती सर्व चंडिका दुर्गा भद्रा भगवती ऐशी युगनेत्री विष्णूची महाकाली गुणा नवे मधुकेटनाशा ब्रह्मस्तोत्र तिचे करी दशक्त दशभुजा दश जना प्रभा विशाल सुशोभित नेत्रमाला दशया दीप्त दर्शन दाडा ती भीमरूपा भयंकर रूप सौभाग्य कांतीचे प्राप्त स्थान तयाचे खडग बाण गदा शूल चक्र शंख भूषंडी धनुष्य परिध मुंड रक्त दत्त्या श्री वैष्णव महाकाली दुराता आराधता वैश्य पूजकांची चाराचर देवकातून झाली हरिभूत महाप्रभा त्रिगुणातील लक्ष्मी देवी साक्षात महिस्मृत श्रुतसना मंडला रक्तकटे रक्त पाजाने लजंगा जे चित्रगणा चित्राजी मानव रविशना चित्र निपन कांती रूप सौभाग्यशाल अष्टदश पूजा ते सहस्र पूजा सत्य अवधे सांगतो आता उच्या पासून डावीची अक्षमाला पद्मानकड वज्र चक्र गदा त्रिशूल परशो शंख शक्ती घंटा आणि पाचतो धाला पान धनुष्य आणि कमंडूल अलंकृती भुजय आणि बसली कमलवरी सर्व देवीची महालक्ष्मी अश्विन पापजिता सर्व लोकांच्या देवाचा स्वामी होतचे गौरीच्या जन्मनी देवी सतगुणा साक्षात सरस्वती ती शुभशुर विनाशने अष्टभुजा हाती बाणम 16 चक्र ते शंख घंटा हल धनुधरी राजा महाबला भक्तीने पूजिता ऐशे लाभे सर्वज्ञता जीवा निशुंभ शुंभ असुरा सहा रंगंजरी स्वरूपत्र हे ऐशे राजा तुझं निवेदिले पृथक उपसनातातील मूर्तीची परिषद दक्षिणेची महाकाली वामभागी सरस्वती मध्यभागी महालक्ष्मी त्रिमूर्ती पृष्ठपूजने महालक्ष्मीच्या मागे पूजा ब्रह्मसरस्वती दक्षिणेची गौरी रुद्रा वामांगी विष्णू लक्ष्मी ती पृथ्वी महालक्ष्मीच्या अष्टदश पूजा प्रति महाकाली वाम दक्षिणे सरस्वती राजांच्या पूजने दक्षिण काल पूजने पूजा मूर्ती वामंगी शांत पूजने शुभनाशिनी जी देवी अष्टभुजे पूजने तिच्या सवय नवशक्ती पूजा भाव ठेवणे दक्षिणेची रुद्र पूजा वामांगी श्री गणेश तंत्रदेव शुक्तन लक्ष्मी चारित्र तोत्र ते मंत्र ज्याच्या त्याच्या गावने पूजा व्यात्री मुळशी एक आणि त्या महाकाली महालक्ष्मी म्हणतात सरस्वती पाप पुण्य त्याच्या हाती त्या त्रिलोक महेश्वरी महिषातक देवीची पूजा तोच जगत करू म्हणून पूजनक चांडिका भक्त वत्सल आद्यादिक अलंकार गंध धूपादी अक्षदा धूप दीप नैवेद्य पूजा अर्पवी देवीशी दैत्य अपेक्षा वरून करती तामशी पूजा सात्विकी नम्र होऊन पूजा षोडश अर्पिती कापूर तांबूल भावे चंदन सोमन आदिके वामांगी महिषासुर भग्रमस्तक पूजने दुर्गेच्या हातून जोका दत्त सद्गती पावला दक्षिण वाहन सिंह धर्माचे चन्न पूजने धर्मधारित ईश्वर देवीचा शोताचे पूजन तर हे स्तोत्र एकाग्र करणे म्हणून मध्यम चरित्र ते वाचवे हात जोडणे प्रथम उत्तर अर्धात ईशा पाठ निष्फळ पाठ संत झाल्या प्रदक्षिणाने नमस्कृते नरे आलस्य जगदमा वंदावे हात जोडणे सप्तशितीचे श्लोक मंत्र मागुने तिळ गुरुक्त केर करावे हवनासवे सप्तशितीमध्ये स्तोत्र उच्चारण नामंत्र उच्चारण महालक्ष्मी पूजने मनेंद्रासुर वदावे वंदावे हात दिवशी आपण बोलून जेव्हा प्राप्त भक्तीने असा भक्तीने पूजितो जो परमेश्वरी सद्भाग्यपूर्ण भोगुनी साहित्य त्याचे देवीचे दररोज नशे पूजा चांटीचे ज्याच्या घरी पुण्य त्याचे जळी सारा कुपता परमेश्वरी म्हणून पूजा भोपाळ सर्व लोक महेश्वरी शास्त्रक्त पूजिता नित्य चांटिका शोकी देईना छंद होई ओमिते कृत रहस्य टीका प्रकृत भारती श्री याची देवराचे श्री कुलदेवता आणि श्री स्वामी चरणार्पण असतो. मूर्ती रहस्य ऋषी बोले नंदा या नावाची नंद कांतिका सतविता पूजिता विश्वभक्त आदीन होत असे कनकांतम दि कांती ते सोनेरी वस्त्र सुंदर देवी सुरण लतिका कनकतम भूषणा चतुर्भुजा पाशा कुश पद्मशंख सुशोभिता इंद्रा कमला लक्ष्मी ती श्री रुक्माभुजासना जी रक्तदंतिका नामी देवी सांगते तुला आता स्वरूप वर्णन एक निर्भकारी जे रक्तवस्त्र रक्तवर्ण रक्तका भूषणा रक्त नेत्र रक्त केश भीषणा रक्त तीक्षण रक्त दशना रक्तदंतिका स्त्रियाशी प्रियपती अशी भक्त सेवा सतशीची पृथ्वी परिविशाला ती स्मेरे लांबरुंद सुलो मोठे आकार ते मनोहार ते कर्कश परिदीप्त त्याने पानाने बघताशे प्रति सर्व कामना खडग पान हलागती मुसळाची धरे प्रकांत रक्त चामुंडा देव योगेश्वरी अशी तिने व्यापले सारे हे जग स्थावर जंगम जे तिला पूजितो भावे वाप्त चराचरी प्रतिदिनी करी स्तोत्र रक्षदेवी त्या प्रते प्रमे पायनी जे बघता पती तिचे शाखांबरी नील वर्णा नील पल विलोचना गंभीर नाभी त्रिवधी वैषद कुशधरा कर्कश शिखर ऐशे गोल पुष्प धनस्तनी बाण पद्मधरी हाती धनुष्य मुठीशी आशे पुष्प पल मलादी फल शाखा आशे करी सुधा तुषा मूर्ती विहारती जे सुधारशे शाकांबरी शताक्षी म्हणते परमेश्वरी ख्यात रूप दुर्गेचे कांतिमान मनोहर विशोक दोषमा दमने शमना दुरिता पदा मागोरी सती चांडी कालिका ती पापते शाकांबरी तोत जन जप पूजन वंदन अक्षते फल दे अन्न पानामृत त्यावरे भीमादेवी नील वर्णा दाडा दाता चकचिक विशालोचना श्रीती गोलत्व पदरा चंद्रहास खड्ग शिर डमरू पान गे कविरा काला रात्री कामदाती प्रश्न ते दुर्जयशी भ्रमरी
प्रशंसित चित्रनुलेपणा देवी चित्र भ्रमण बसत चित्र भरून पाणी ती महामारी अशा सांगल्या मूर्ती चांडिकेच्या जगन्माता चांडिका विख्यात कामधेनूची तिचे रहस्य हे गुप्त अभ्याक्त सांग निवृत्त आख्या नदी मूर्तीच्या अभिष्ट साधना करून करा चिंतन देवीचे सप्त जन्मार्जा दे घोर ब्रह्म हत्यादी पातके सप्तसिती पाठ मात्रे केली मशे सर्व नाशती देवीचे ध्यान विख्यात अत्यंत बोलले जानीपुरती सर्व मानवी चित्त भावना प्रसादे सर्व मान्यते देवी सर्व जगन्मयी नमितोती विश्वरूपा नमितोती परमेश्वरा मूर्ती रहस्य टीका प्रकृत श्री अच्युत प्रकृत भारत श्री अच्युत विराचित श्री कुलदेवता श्री स्वामी चरणार्पणोस्तो दिव्य पराध क्षमापन स्तोत्र अपराध सहस्र जे होते हातून माझ्या मानून दास मापी घे मला तू परमेश्वरी आव्हान न जाणे विसर्जन नेने पूजन मापी दे मला तू परमेश्वरी मंत्रहीन क्रियाहीन भक्तिहीन सुरेश्वरी मी पूजन जे केले पावे साफल्यत कृपे शतापराधी जरी जो अंबिका नाम घेतसे सदगती लाभते त्याला ब्रह्मजी देऊ न शके मी अपराधी शरण आलो गे जगदंबिके दयेचे पात्रा गे जशी इच्छा तसे करी अज्ञान स्मृती भ्रांती ज्ञानदी कत्या गुणे ते करी माप देवी प्रसन्न परमेश्वरी कामेश्वरी जगन्माता सचिदानंद विग्रहे माझी पूजा करी गोड तुष्ट हो गे परमेश्वरी गुहाईन अतिगुह तो माझा जप एकहा मजला बेसिद्धी तुझ्या प्रसादाने श्वरेश्वरी क्षमा प्रधान स्तोत्र टीका प्रकृत भारत श्री अच्युत विराजित श्री कुलदेवता श्री स्वामी चरणार्पण मस्तु श्री दुर्गा सप्तशती पाठ संपूर्ण उदयस्तु ओम श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री स्वामी समर्थ।